आज आज लेक्चर, उद्या पुन्हा सुट्टी नाही का? उद्या पण होळीचा, ठीक आहे. आज पाहिजे ब्लड ग्रुप आणि काय आपल्या शरीराची अस्थि रचना आहे ते आज आपल्याला पाहिजे. त्यानंतर आपण कम्प्युटरला ब्लड ग्रुप आपल्या सर्वांच्या शरीरामध्ये ब्लड आहे, बरोबर. ब्लड जे आहे ते वेगवेगळ्या गटांमध्ये याला विभक्ती केली, ठीक आहे. ब्लडचं स्ट्रक्चर पाहायला गेलं तर कनेक्टिव्ह टिश्यूचा एक प्रकार येऊन जातो, ठीक आहे. तर कोणकोणत्या गटात त्याची विभागणी केलेली आहे. त्याच्यानंतर आपण काही इजा झाली, ठीक आहे, किंवा काय प्रॉब्लेम आले एखाद्या व्यक्तीच्या, काय चालू आहे? हॅलो हॅलो चालेल सर. हॅलो 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 आता बघ. हॅलो 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 थोडासा डिले होतो. हा नेटवर्क. तर रक्त आपण त्याने पाहिलं होतं की रक्त आपल्या ब्लड मध्ये रक्तपेशी, डब्ल्यूबीसी, प्लेटलेट्स, प्लाझ्मा, पाणी आहे, घटक सुद्धा आहे, ठीक आहे. 55% याच्यामध्ये पाणी आहे. क्रिया वगैरे जे आहे ते प्लाझ्माच्या याच्यामध्ये राहतात, ठीक आहे. तर जे आपले रक्त आहे तेवढा सगळ्या घटकांमुळे बनत असतं, ठीक आहे. रक्त बनण्याच्या याच्यामध्ये त्याच्यामध्ये अँटीजन आणि अँटीबॉडी, प्रतिजन आणि प्रतिद्रव्य हे घटक असतात, ठीक आहे. त्याच्यानुसार आपले जे रक्तगट आहे ते ठरवलं जातं, ठीक आहे. तर हे जे प्रतिजन आहे, अँटीजन, हे काय करतात, हे म्हणजे शरीराच्या बाहेरचे जे घटक आहेत ते आपल्या शरीरात एंटर करून आपल्या शरीराला इजा पोहोचवण्याचं काम करत असतात, ठीक आहे. आणि हे जे अँटीबॉडी आहे, ठीक आहे, हे अँटीजनच्या विरुद्ध काम करणाऱ्या ज्या घटक आहेत, एखादा बाबा व्हायरस असेल किंवा एखादा बॅक्टेरिया असेल आपल्या शरीरामध्ये घुसला, ठीक आहे, तर त्याच्या विरुद्ध काम करण्याचं काम हे अँटीबॉडी करत असतं, ठीक आहे. तर रक्ताचे दोन घटक आहेत, एक प्रतिजन आणि प्रतिद्रव्य. प्रतिजन इंग्लिशमध्ये बोलला जातं अँटीजन आणि अँटीबॉडी म्हणजे तुमचं प्रतिद्रव्य, ठीक आहे. आपले जे रक्तगट आहे एबीओ, एबीओ म्हणजे कोणते कोणते गट? रक्तगट ए, बी आणि ओ यापासून बनलेले आहेत. काही जे आहेत ते RH फॅक्टरचे सुद्धा रक्तगट आहेत, ठीक आहे. त्याच्यानंतर बॉम्बे रक्तगट, ठीक आहे, हा एक रक्तगट आहे. कारण हा थोडा रेअर आहे, लोकांमध्ये हा गट आढळतो, ठीक आहे. त्याच्यानंतर आहे एमएन रक्तगट. असे वेगवेगळे रक्तगट जे प्रकार आहेत. तर त्याच्यातला सर्वात फेमस जे आहे ते आहे एबीओ आणि आरए, ठीक आहे. हे दोन रक्तगट जास्त लोकांमध्ये आहेत. बॉम्बे रक्तगट खूप कमी लोकांमध्ये असतो, किंवा अजून हा एमएन रक्तगट आहे काही कमी लोकांमध्ये आढळतो, ठीक आहे. आता एबीओ रक्तगट, ठीक आहे, हा जो रक्तगट आहे सुरुवातीला 1990 साली डॉक्टर कार्ल लँडस्टीनर या शास्त्रज्ञांनी याचा शोध लावलेला आहे, ठीक आहे. आता याच्यामध्ये रक्तगट कोणते असतात, ठीक आहे, चार गट आहेत प्रमुख, ए, बी,
बी आणि ओ 4 प्रमुख रक्तगट आहेत. ठीक आहे. AB रक्तगटामध्ये ए बी रक्तगटामध्ये हे 4 रक्तगट येत असतात. ठीक आहे. लँडस्टेनर या शब्दाने याचा विभागणी केलेली आहे रक्तगटाच्या शोधण्याने लावतात. ठीक आहे. आता याच्यामध्ये आरबीसी महत्वाचं कार्य करत असतात. ठीक आहे. आरबीसी त्या आरबीसी वर काय आहे अँटीजन. ठीक आहे. अँटीजन आणि रक्तद्रव्यात आपलं काय असणार आहे प्रतिद्रव्य. ठीक आहे. आरबीसी आपली आरबीसीचा आकाराचा गोलाकार आहे. ठीक आहे. आता या रक्तामध्ये काय असणार आहे तुमच्या आरबीसी पण असणार आहे डब्ल्यूबीसी पण असणार आहे प्लेटलेट्स पण असणार आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर तो हा प्लाझ्मा पण असणार आहे. ठीक आहे. याच्यामधला जो आरबीसी हा जो घटक आहे ठीक आहे त्या आरबीसी वर काय असणार आहे तुमचा अँटीजेन आणि जो तुमचा रक्त प्लाझ्मा आहे प्लाझ्मामध्ये काय असणार आहे अँटीबॉडी. ठीक आहे. प्रतिद्रव्य. ठीक आहे. अँटीजन जे आहेत अँटीजन हे ए आणि बी प्रकारचे. ठीक आहे. अँटीजन त्यांना स्मॉल एने दाखवलं होतं बरोबर. ठीक आहे. प्रतिद्रव्य स्मॉल एने आणि अँटीजन मोठ्या एने. ठीक आहे. प्रतिद्रव्य त्याच्यानंतर रक्तगट ए हा कसा ठरवला जातो त्याच्यामध्ये काय आहे प्रतिजन जो आहे तो ए आहे कॅपिटल ए. ठीक आहे. तुमचा अँटीजन आणि जो प्रतिद्रव्य ते आपण स्मॉल एने दाखवतो. ठीक आहे. ए किंवा बी. ठीक आहे. ए मध्ये काय असणार आहे अँटीजन तुमचा ए असणार आहे. ठीक आहे. आणि प्रतिद्रव्य काय असणार आहे बी. ठीक आहे. म्हणजे अँटी बी. आता इथे आलं प्रतिजन. अँटीजन काय असणार आहे ठीक आहे. एक गटामध्ये काय असणार आहे तुमचं अँटीजन जे असणार आहे ते असणार आहे ए असणार आहे आणि अँटीबॉडी जे असणार आहे ते कसं असणार आहे अँटी बी. ठीक आहे. आता हे का बाबा तर अँटीजन ए आहे. ठीक आहे. आणि याच्यामध्ये समजा रक्तामध्ये अँटीबॉडी ए असेल आता याचं नाव काय अँटीबॉडी याच्या विरुद्ध हे काम करतं बरोबर की नाही. समजा रक्तामध्ये ह्या तुमच्या अँटीजन विरुद्धच काम करणारे समजा काही घटक आले तर काय होणार तुमचं रक्त त्याच्यामुळे काय होणार आलं लक्षात म्हणून ए प्रतिजन ए असेल तर अँटीबॉडी बी असणार आहे प्रतिजन बी असणार आहे अँटीबॉडी ए असणार आहे. ठीक आहे. तर अशा पद्धतीचा राहणार आहे. तर याच्यामध्ये दोन्ही एकत्र समजा आलं अँटीबॉडी आणि ए हे समजा एकत्र आलं तर ते काय होणार आहे रक्त गोठवणार आहे रक्त साठवणार आहे त्याला काय बोलतो कोएग्युलेशन किंवा ॲक्युलेशन. ठीक आहे. रक्त गोठणे ही प्रक्रिया होते रक्ताच्या गाठी तयार होणे. ठीक आहे. ठीक आहे. तर अशा पद्धतीने रक्तगट तयार होतो पण तुमचा अँटीजन वर तुमचा रक्तगट ठरला होता कशावर अँटीजन वर तुमच्या शरीरामध्ये अँटीजन कोणता आहे. ठीक आहे. ए ज्यांचा रक्तगट ए आहे त्यांच्या शरीरामध्ये काय असणार आहे अँटीजन ए असणार आहे आणि अँटीबॉडीज अँटी बी असणार आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर पुढचा रक्तगट आपल्याला पाहिजे तो म्हणजे बी. ठीक आहे. बी मध्ये काय असणार आहे अँटीजन बी आणि प्रतिद्रव्य काय असणार आहे अँटी ए. ठीक आहे. हे सेम नसणार आहे प्रतिद्रव्य आणि प्रतिजन कधीच सेम नसतं. ते सेम केलं तर काय होणार रक्ताच्या गुठळ्या तयार होणार बरोबर की नाही. त्याला कोएग्युलेशन बोलतात कोएग्युलेशन किंवा ॲक्युलेशन. ठीक आहे. ॲक्युलेशन रक्त गोठण्याची प्रक्रिया चालू होत असते. ठीक आहे. आता याच्यामध्ये ठीक आहे प्रतिद्रव्य काय असणार आहे ए. ठीक आहे. काय होणार त्याचं एकत्रकरण होणार आहे तसं तुमचा काय असणार आहे ए आणि बी रक्तगट ए आणि बी याच्यामध्ये काय असणार आहे प्रतिजन जे असणार आहे ते ए आणि बी असणार आहे.
ठीक आहे, आणि याच्यामध्ये अँटीबॉडीज नसणार आहेत, ना ए असणार आहे ना बी असणार आहे, स्मॉल ए पण नाही आणि स्मॉल बी पण नाही. ठीक आहे, कारण की समजा याच्यामध्ये प्रतिद्रव्य असेल एक जरी असलं तरी काय होणार, त्या रक्ताच्या उठण्या होणार. ठीक आहे, तर तुमचा जो ब्लड ग्रुप आहे तो कशाच्या आधारावर ठरवला जातो, तुमच्या शरीरामध्ये प्रतिजन कोणतं आहे, ए आहे, बी आहे, ए बी आहे का, आता ओ. याच्यामध्ये बघूया, आता ओ मध्ये काय होतं, ओ मध्ये प्रतिजनच नाहीये, अँटीजन आहे का नाही. ओके, पण अँटीबॉडीज काय असणार आहे, दोन्ही असणार आहेत, ए आणि बी या दोन्ही अँटीबॉडी याच्यामध्ये असणार आहे, अँटीजन नसणार आहेत. आणि अशा याला आपण काय बोलतो, ओ रक्तगट. ठीक आहे, लक्षात आलं, तुमच्या अँटीजनवर रक्तगट ठरला जातो आणि त्याच्यामध्ये अँटीबॉडीज असतात. ठीक आहे, आता बघा हा छोटासा एक फक्त आहे बाबा, याच्यामध्ये दाखवलेलं आहे ए असेल तर तुमचा काय असणार, अँटीजन ए, त्याच्यामध्ये प्रतिद्रव्य अँटी बी. ठीक आहे, त्याच्यानंतर बी असेल तर प्रतिजन बी असणार आहे, प्रतिद्रव्य ए असणार आहे म्हणजेच अँटी ए. त्याच्यानंतर ए बी असेल तर काय असणार आहे, दोन्ही प्रतिजन असणार आहे परंतु अँटीबॉडी एकही नाही. आणि ओ असेल तर त्याच्यामध्ये काय असणार आहे, एकही अँटीजन नाही, त्याच्यामध्ये अँटीबॉडी दोन्ही असणार आहे. ठीक आहे, ए बी आणि ओ याला बोललं जातं तुमचा ए बी ओ रक्तगट. ठीक आहे, बरोबर. आता आपला रक्तगट असंच असतो का, नाही. तर आपण काय असतो, ए पॉझिटिव्ह असतो, ए निगेटिव्ह असतो, बी पॉझिटिव्ह असतो, बी निगेटिव्ह असतो, ओ पॉझिटिव्ह असतो, ओ निगेटिव्ह असतो, ए बी पॉझिटिव्ह असतो किंवा ए बी निगेटिव्ह असतो. ठीक आहे, आता हे बेसिक ए बी रक्तगट झाला. पण आता हे पॉझिटिव्ह निगेटिव्ह काय, बरोबर नाही, ते आपण पाहूया. आता आरएच फॅक्टर नावाचं एक माकड होतं. ठीक आहे, त्याच्यामध्ये हे आरएच फॅक्टर सापडलं. ठीक आहे, त्या याच्यावरून आपल्या याच्यामध्ये तो गट आहे की नाही ते पाहिलं जातं. ठीक आहे, याच्यामध्ये बी नावाचं एक अँटीजन असतं. ठीक आहे, अँटीजन अजून एक आलं ए बी आणि हे बी. ठीक आहे, आणि ते रिसस जातीच्या रिसस त्याला काय म्हणतात, आरएच. ठीक आहे, त्याच्यामध्ये अँटीजन होता डी. ठीक आहे, आता हा जर डी एखाद्या त्याच्यामध्ये रक्तगटामध्ये तर त्याला काय म्हणलं जातं, पॉझिटिव्ह. ठीक आहे, नसेल तर निगेटिव्ह. ठीक आहे, त्याच्यामध्ये पॉझिटिव्ह आहे त्याच्यामध्ये काय असणार, अँटीजन प्रतिजन बी आढळणार. ठीक आहे, त्यांना काय बोलणार, पॉझिटिव्ह, आणि ज्यांच्यामध्ये नाही त्यांना निगेटिव्ह. ठीक आहे, आता ए पॉझिटिव्ह असेल तर काय असणार आहे, अँटीजन तुमचा ए आणि बी, अँटीबॉडी बीच असणार. ठीक आहे, अशा पद्धतीने याच्यामध्ये डी ची पॉझिटिव्ह वाल्यांमध्ये डी अँटीजन एक्स्ट्रा असणार आहे आणि निगेटिव्ह जे असतील त्यांच्यामध्ये नसणार आहे. ठीक आहे, आता निगेटिव्ह म्हणजे काय, ठीक आहे, ए पॉझिटिव्ह म्हणजे काय असणार, त्याच्यामध्ये अँटीजन ए आणि डी दोन्ही. ठीक आहे, आणि ह्या फॅक्टरला बोललं तर रिसस आरएच फॅक्टर किंवा आरएच ब्लड ग्रुप, त्याच्यामध्ये ए पण असणार आहे, बी बी ओ चारही असणार. ठीक आहे, डी नावाचा काय नसतो, फक्त तो डी जो आहे तो काय आहे, अँटीजन आहे, प्रतिजन. ठीक आहे, लक्षात आलं, ए पॉझिटिव्ह बी पॉझिटिव्ह ए बी पॉझिटिव्ह. ठीक आहे, ओ पॉझिटिव्ह. आता तर लक्षात ठेवायचं याच्यामध्ये मागचाच टाकता याचं तीन गॅली पण. ठीक आहे, आणि निगेटिव्ह निगेटिव्ह आणि ओ निगेटिव्ह. निगेटिव्ह म्हणजे काय, त्याच्यामध्ये रिसर्च फॅक्टर नाही. ठीक आहे, नंतर रक्तपराधन ट्रान्सफ्युजन. रक्तपराधन म्हणजे काय, बाबा एखाद्या व्यक्तीचा ऍक्सिडेंट झाला, त्याला बाहेरून रक्त चढवलं. ठीक आहे, अशा याला काय म्हणतात, रक्तपराधन. ठीक आहे, किंवा काही काही लोकांमध्ये बघा काही आजार वगैरे असतील किंवा शरीरात मध्ये रक्त तयार होत नसेल तर त्यांना बाहेरून रक्त दिलं जातं, तर त्याला रक्तपराधन. पण आता रक्त द्यायचं तर रक्त ठरवावं लागेल की बाबा याचं रक्त कोणतं आहे, त्याच्यानंतर टेस्ट करावे, याचं ए पॉझिटिव्ह आहे, बी पॉझिटिव्ह आहे, ए बी पॉझिटिव्ह आहे, ओ निगेटिव्ह आहे, ओ पॉझिटिव्ह असेल त्याच्यानुसार त्याला रक्त दिलं जातं. ठीक आहे, कोणाला कोणतं रक्त चालतं, कोणाला कोणतं नाही चालत हे पण लक्षात घेणं गरजेचं आहे. कोणाला कोणतं रक्त दिलं तर चालेल, नाही चालणार, बरोबर नाही. समजा एखाद्या याच्यामध्ये ए पॉझिटिव्ह वाला रक्त येईल. ठीक आहे, त्याच्यामध्ये काय असणार आहे, अँटीजन ए असणार आहे आणि अँटीबॉडी बी असणार आहे. आणि समजा याला बी वाले रक्त याचं रक्त दिलं पॉझिटिव्ह वाल्याचं, चालेल का, नाही चालणार, कारण याच्यामध्ये काय असणार आहे, बी असणार आहे आणि ते
ए असणार आहे, बरोबर की नाही? हे अँटीबॉडी काय करणार आहे, या दोघांची मारामारी होणार आहे. हे मारामारी झाली तर काय होणार आहे, ते रक्त गोठून जाईल आणि तो माणूस जो पण पेशंट असेल तो मरून जाऊ शकतो. असं कदम कोणाचंही कोणाला रक्त दिलं जात नाही. ब्लड ग्रुप मॅच केलं जातं आणि त्याच्यानंतरच रक्त दिलं जातं. ठीक आहे, तर त्याला मॅचिंग करायचं कोणाला पण रक्त चालतं. ठीक आहे, आता समजा आपण ए पॉझिटिव्ह आहे पण आपल्याला ओ पॉझिटिव्ह रक्त चालतं, बरोबर की नाही? चालतं की नाही? तर ओ पॉझिटिव्हच का चालतं, ओ निगेटिव्हच का चालतं बाबा, एबी पॉझिटिव्हचं का नाही चालत? आता एबी वाला आहे त्याला एचं पण चालतं बीचं पण चालतं, कारण की त्याच्यामध्ये ए आहे आणि बी पण आहे. ठीक आहे, ए वाल्याला एच चालेल आणि ओच चालेल, बीचं चालणार नाही. तसं ए बी वाल्यांना एच चालेल, बीचं चालेल, ओच चालेल. ओके नाही, अशा पद्धतीने हे रक्त प्रदान आहे, हे बघूया. ए पॉझिटिव्ह दाखवलं तर रक्त प्रदान हे कोणाच्या सहाय्याने ठरवलं जातं, प्रतिजन अँटीजन वरून ब्लड ग्रुप ठरतो आणि त्याच्यानुसार सुद्धा ठरवलं जातं. ठीक आहे, म्हणजे काय ठरलं तुमचं, कोणाला कोणतं ब्लड द्यायचं हे कशाच्या आधारे ठरवलं जातं, तुमच्या अँटीजेनच्या. ठीक आहे, आता इथे दाखवलं बघा एबी. ठीक आहे, एबी मध्ये काय दोन्ही प्रतिजन आहेत, अँटीजन आहेत. ठीक आहे, ए आणि बी, याला पण देऊ शकतो. ठीक आहे, आता रक्त काय असणार आहे, अँटी अँटीजन काय करणार आहे, स्वीकारणार आहे. ठीक आहे, बी मध्ये प्रतिजन बी असणार आहे, स्वीकारतो. ए बी वाला याच्यामध्ये स्वीकारतो, ए वाल्या काय असणार आहे, प्रतिजन ए आणि दोन्ही असणार आहे. त्यानंतर काय असणार आहे, प्रतिजनच नाहीये. ठीक आहे, त्याच्यामध्ये अँटीबॉडी हे नाहीये, त्याच्यामध्ये तो त्याच्याकडून पण स्वीकारतो. ठीक आहे, ओ निगेटिव्ह वाला जरी असेल त्याच्यामध्ये फक्त काय बी वाला नाहीये, तोही चालतो. ठीक आहे, अशा पद्धतीने ए बी जो आहे, ए बी पॉझिटिव्ह वाला तो बऱ्यापैकी सगळ्यांकडून रक्त घेऊ शकतो. ते आपल्या खाली आहे पट्ट्यामध्ये दाखवलेलं. ठीक आहे, त्याच्यानंतर आपण इथे रक्त गट ए आहे, हे पॉझिटिव्ह. त्याच्यामध्ये कोणते अँटीजन आहेत, ए आणि बी. ठीक आहे, हा डी म्हणजे जो अँटीजन बी करतो. ठीक आहे, आता यांच्याकडे ए आणि डी व्यतिरिक्त दुसरा कुठले काय असणार आहे, प्रतिजन नाही. त्यांच्याकडून काय करणार आहे, रक्तगट स्वीकारणार आहे. ए पॉझिटिव्ह आणि ए निगेटिव्ह. ठीक आहे, त्याच्यामध्ये कोण कोणाला देऊ शकते पाहिजे, प्रतिजन. ठीक आहे, ए पॉझिटिव्ह आणि ए बी पॉझिटिव्ह. ए निगेटिव्हला देऊ शकत नाही, निगेटिव्ह म्हणजे काय, डी नाही, अँटीजन बी नाही. ठीक आहे, त्याच्यामध्ये ते स्वीकारू शकत नाही. हा जो तक्ता आहे त्याच्यामध्ये आपल्याला चांगल्या पद्धतीने आयडिया येते की कोण कोणाला देऊ शकतो, कोण कोणाला देऊ शकत नाही. आपल्याला हा तक्ता लक्षात ठेवायचा आहे, बाकीचं वेळ लक्षात ठेवलं तरी चालेल. सोपं आहे, काही आवड नाहीये. तुम्हाला फक्त अँटीजन अँटीबॉडी लक्षात ठेवायचे, पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह कशामध्ये आहे ते बघूया. क्लिअर, आता इथे बघा हे पॉझिटिव्ह आहे. ठीक आहे, हे पॉझिटिव्ह काय असणार त्यांच्यामध्ये, ए आणि बी. बी हा रिसर्च ग्रुप आहे. ठीक आहे, आता कोणाला देऊ शकतो, ब्लड ग्रुप ए वाला ए पॉझिटिव्हला देऊ शकतो, बरोबर की नाही, आणि ए बी पॉझिटिव्हला देऊ शकतो, बरोबर. कारण की ए पॉझिटिव्हला तर ऑफकोर्स माझं रक्त जर ए पॉझिटिव्ह, ए पॉझिटिव्हला माझं रक्त चालणारच आहे. आणि बरोबर नाही, एबी वाला ए पण देऊ शकतो आणि बी पण देऊ शकतो, मग एबी पॉझिटिव्हला चालणार आहे. ठीक आहे, आता समजा ए पॉझिटिव्हला रक्त घ्यायचं, रक्ताची कमतरता तो कोणाकोणाकडून घेऊ शकतो ते बघूया. तर ए पॉझिटिव्हचं ए पॉझिटिव्ह घेऊ शकतो, त्याच्यानंतर ए निगेटिव्हचं सुद्धा चालू शकतो. ए निगेटिव्ह मध्ये फक्त काही नाहीये, तुमचा बी वाला ग्रुप नाहीये म्हणून तो निगेटिव्ह झाला. ठीक आहे, त्याच्यानंतर ओ निगेटिव्ह, ओ निगेटिव्ह मध्ये पण चालतो. ओ निगेटिव्ह मध्ये काय अँटीजनच नाहीये. ठीक आहे, ओ पॉझिटिव्ह सुद्धा चालतो. ठीक आहे, ओ वाला नाही रक्त ए वाल्याला पण बी वाल्याला पण ए बी वाल्याला पण देऊ शकतो. ठीक आहे, तर हा 4 लोकांकडून घेऊ शकतो रक्त, 2 लोकांना देऊ शकतो. त्याच्यानंतर ए निगेटिव्ह वाला, ए निगेटिव्ह वाला त्याच्याकडे एकच आहे, ए निगेटिव्ह म्हणजे काय, त्याच्यामध्ये डी नाहीये. ठीक आहे, आता हा बघा ए पॉझिटिव्ह ए निगेटिव्ह ए बी आणि ए बी निगेटिव्ह यांना देऊ शकतो. ए पॉझिटिव्हला देऊ शकतो, त्याच्यानंतर ए निगेटिव्हला पण देऊ शकतो, ए बी पॉझिटिव्हला पण देऊ शकतो आणि ए बी निगेटिव्हला सुद्धा देऊ शकतो. आता घेतो कोणाकडून, फक्त निगेटिव्ह वाला निगेटिव्ह वाल्याचं रक्त देऊ शकतो, पॉझिटिव्ह मध्ये देऊ शकत नाही, बरोबर की नाही, कारण पॉझिटिव्ह मध्ये काय डी वाला आहे
आलं का लक्षात? त्याच्याकडे एक्स्ट्रा आहे, एक्स्ट्रा वाला नको आपल्याला, आपल्याकडे जे आहे तेच पाहिजे. आता ए निगेटिव्ह वाल्याचं काय, ए निगेटिव्ह वाल्याचं चालतं आणि ओ निगेटिव्ह वाल्याचं सुद्धा चालतं, ओ पॉझिटिव्हचं चालत नाही, कारण पॉझिटिव्ह वाटल्यानंतर काय बी येणार आहे. आलं का लक्षात? निगेटिव्ह वाला निगेटिव्ह वाल्यातून देऊ शकतो, पॉझिटिव्ह वाल्यातून देऊ शकत नाही. ठीक आहे. आता बघा बी पॉझिटिव्ह, बी पॉझिटिव्ह, बी पॉझिटिव्ह म्हणजे काय, बी आहे आणि डी आहे. ठीक आहे. तो देऊ कोण शकतो, बी पॉझिटिव्ह, बरोबर की नाही, बी वाल्याचा बी वाल्याचा बी वाल्याचा. ठीक आहे. घेऊ कोण करू शकतो, पुन्हा 4 लोकांकडून घेऊ शकतो. बी पॉझिटिव्ह वाला बी पॉझिटिव्ह वाल्याकडून घेऊ शकतो, त्याच्यानंतर बी निगेटिव्ह वाल्याकडून सुद्धा घेऊ शकतो. ओ पॉझिटिव्ह आणि ओ निगेटिव्ह वाल्याचं सुद्धा रक्त चालतं. ठीक आहे. आता हा जो ओ निगेटिव्ह वाला आहे, ओ निगेटिव्ह, ठीक आहे, ओ निगेटिव्ह लक्षात ठेवा, ओ निगेटिव्ह सगळ्यांना रक्त देऊ शकतो. आलं लक्षात? पण ओ निगेटिव्हला कोणाचे रक्त नाही चालत. आलं लक्षात? आणि एबी वाला आहे ना, एबी वाला, ठीक आहे, हा जो एबी वाला आहे हा सगळ्यांकडून रक्त घेऊ शकतो. पॉझिटिव्ह असो निगेटिव्ह असो कोणाचे रक्त याला चालतं. ठीक आहे. ओ निगेटिव्ह वाल्याला काय बोललं होतं, सर्वोत्तम दाता, तो कोणाला रक्त देऊ शकतो. आणि एबी वाला काय, सर्वोत्तम ग्राही, तो सगळ्यांचं रक्त घेऊ शकतो. ठीक आहे. बीचं काय आलं तुम्हाला, बी पॉझिटिव्ह बी निगेटिव्ह, ए बी पॉझिटिव्ह, एबी पॉझिटिव्ह मध्ये ए आहे, बी आहे, डी आहे. ठीक आहे. एबी वाला तर एबी वाल्यालाच रक्त देऊ शकतो. आलं लक्षात? एबी वाला सगळ्यांना देऊ शकत नाही, ए ला देऊ शकत नाही, बी ला देऊ शकत नाही, कारण की एच्या सोबत बी पण आहे. ठीक आहे. ए वाल्यामध्ये फक्त एच आहे, बी वाल्यामध्ये फक्त बीच आहे. ठीक आहे. ओ वाल्यामध्ये सुद्धा देऊ शकत नाही तो. ठीक आहे. आता घेताना पण सगळ्यांना देऊ शकतो, ए पॉझिटिव्ह ए निगेटिव्ह, बी पॉझिटिव्ह बी निगेटिव्ह, एबी प्लस एबी मायनस, ओ पॉझिटिव्ह आणि ओ निगेटिव्ह सगळ्यांकडून घेऊ शकतो. ठीक आहे. म्हणून याला काय बोलतात, सर्वोत्तम ग्राही, सगळ्यांकडून घेऊ शकतो. ठीक आहे. कशानंतर येतो एबी निगेटिव्ह वाला, एबी निगेटिव्ह मध्ये काय, ए आहे आणि बी आहे, डी मात्र प्रेझेंट नाही. आता तो कोणाकडून कोणाला देऊ शकतो, एबी पॉझिटिव्ह. ठीक आहे. घेताना तो कोणाकडून घेऊ शकतो, ए निगेटिव्ह बी निगेटिव्ह, ए बी निगेटिव्ह. ठीक आहे. अशा पद्धतीने. त्याच्यानंतर ओ पॉझिटिव्ह, ओ पॉझिटिव्ह आहे, याच्यामध्ये काय असणार आहे, डी नावाचा अँटीजन असणार आहे. ठीक आहे. आता हा देताना कोणाला देऊ, ए पॉझिटिव्ह बी पॉझिटिव्ह ए बी पॉझिटिव्ह, त्याच्यानंतर ओ पॉझिटिव्ह, 4 लोकांना देऊ. ठीक आहे. घेताना कोणाचं, ओ पॉझिटिव्ह आणि ओ निगेटिव्हचं रक्त याला चालू शकतं. दुसरं कोणाचं रक्त चालत नाही, नाही याचं चालतं, बीचं ए बीचं पण चालत नाही. ठीक आहे. ओ पॉझिटिव्ह आणि ओ निगेटिव्ह. ठीक आहे. त्याच्यानंतर ओ निगेटिव्ह आला, ओ निगेटिव्ह वाल्याचं काय नाही, बॉडीच नाही, कोणतीच बॉडी नाही, तर तो कोणाला देऊ शकतो, सर्वांना देऊ शकतो, पण घेताना फक्त ओ निगेटिव्ह वाल्याला ओ निगेटिव्ह. ठीक आहे. त्याच्यामुळं हे रक्त थोडं रेअर असतं. ओ निगेटिव्ह वाला समजा असेल तर त्याला रक्त लोक भेटत नाही, कारण ओ निगेटिव्ह हे खूप कमी लोकांमध्ये, रेअर मध्ये 100 मध्ये बाबा एखाद 2-3 लोक भेटू शकतात. ठीक आहे. अशा पद्धतीने थोडं कमी प्रमाण असतं. ठीक आहे. त्याच्या लक्षात आलं कोण कोणाला देऊ शकतो, कोण कोणाला नाही देऊ शकत. ठीक आहे. हे त्याच्या आहे कोणतं नाही. ठीक आहे. सोपा आहे, जास्त काय हार्ड नाही, लक्षात राहायला एवढं अवघड नाही. त्याच्यावर प्रश्न तयार होऊ शकतो बाबा, सर्वोत्तम ग्राही कोणता आहे, सर्वोत्तम दाता कोणता आहे. ठीक आहे. हे लक्षात ठेवायचं, एबी पॉझिटिव्ह आणि ओ निगेटिव्ह. त्याच्यानंतर बाबा ए वाला कोणाला देऊ शकतो किंवा कोणाकडून घेऊ शकतो. ठीक आहे. कोणाकडून घेऊ शकतो बाबा, कोणाला देऊ शकतो, एवढं पण लक्षात राहिलं तरी चालेल. ठीक आहे. अशा पद्धतीने आहे. याच्यामध्ये काय तुम्हाला रक्तगट लक्षात आले कसे आहेत, ए कसा आहे, बी कसा आहे, ओ कसा आहे. ठीक आहे. रिसर्च म्हणजे काय, पॉझिटिव्ह निगेटिव्ह. ठीक आहे. रक्त समजा ट्रान्सफ्युजन झालं, दुसरं तर काय रक्ताच्या काय होणार आहे, गुठळ्या होणार आहे. ठीक आहे. त्याच्यामुळे बाबा हे रक्त कोणाला कोणतं द्यायचंय, ठीक आहे, हे ठरवताना हा तक्ता लक्षात ठेवावा लागतो किंवा त्याचा ब्लड ग्रुपचा विचार करायला जाऊ लागतो. ठीक आहे. आता निगेटिव्ह आणि ओ पॉझिटिव्ह लग्न कार्य ठरवताना रक्तगट चेक करत असतो, बरोबर की नाही, कोणत्या पद्धतीचा रक्तगट आहे. समजा ह्या दोन पद्धतीचे लोक आले, ओ पॉझिटिव्ह आणि ओ निगेटिव्ह. ठीक आहे. तर यांचं लग्न करताना काय काय अडचण येऊ शकते. समजा एखाद्या लेडीचा ओ निगेटिव्ह रक्तगट आहे आणि तिच्या नवऱ्याचा ओ पॉझिटिव्ह आहे, तर काय होऊ शकतं, त्यांना जेव्हा अपत्य होईल, ठीक आहे, ते अपत्य होताना बाबा पहिल्या अपत्य झाल्यानंतर बाबा दुसऱ्या अपत्याच्या वेळेस त्यांना
प्रॉब्लेम येऊ शकतो. त्या मुलाचा जो दुसरा मुलगा आहे तो जेव्हा होताना किंवा तो ते भ्रूण जेव्हा तयार होईल तेव्हा त्याच्या शरीराच्या आतमध्ये काय होऊ शकतं, पॉझिटिव्ह निगेटिव्ह यांच्या रक्ताच्या गाठी होऊ शकतात आणि ते मूल दगावलं जाऊ शकतं. ठीक आहे. तर याच्यासाठी काय केलं जातं, इंजेक्शन दिलं जातं. जेव्हा महिला प्रेग्नंट असते तेव्हा समजा त्यांचा महिलेचा ब्लड ग्रुप ओ निगेटिव्ह असेल, ठीक आहे, आणि पुरुषाचा म्हणजे तिच्या नवऱ्याचा ओ पॉझिटिव्ह असेल, तर काय केलं जातं, प्रेग्नन्सी त्यांना इंजेक्शन दिलं जातं. ठीक आहे. आणि त्याच्यामुळे त्यांची समजा सेकंड अटेम्प्ट किंवा दुसरा मुलगा जो आहे ठीक आहे. आणि ही जी कन्सेप्ट याला काय म्हणलं जातं, एरिथ्रोब्लास्टोफोटेलिस. ठीक आहे. एरिथ्रोब्लास्टोफोटेलिस कॉन्सेप्ट आहे. ठीक आहे. म्हणजे रक्ताच्या भ्रूणामध्ये. ठीक आहे. त्यांना अँटी रिसस हे इंजेक्शन दिलं, अँटी ओ निगेटिव्ह याच्यामध्ये अँटीजन नाही आणि ओ पॉझिटिव्ह मध्ये काय असणार आहे, बी हा अँटीजन असणार आहे, याच्यामध्ये अँटीजनच नाहीये, अँटीजन नाही. ठीक आहे. हे एकत्र होणार आहे बाबा, दुसरा होणार ना, म्हणून अँटी डी अँटी याच्याशी लढणार प्रतिद्रव्य याचं इंजेक्शन त्या लेडीजला दिलं जातं. ठीक आहे. म्हणजे त्यांची एनर्जी का पुढचं समजा सेकंड अटेम्प्टचा मुलगा किंवा बाळ असेल तर त्याला त्याच्या शरीरामध्ये रक्त घुटणार नाही. ठीक आहे. आता कोणतं बाबा रक्तगट जर काय म्हणलं तर रक्तगट असेल तर येणाऱ्या मुलाचं काय असू शकतो. ठीक आहे. ते इथे दिलेलं आहे या तक्त्यामध्ये. ठीक आहे. दोघांचाही समजा की रक्तगट असेल, ठीक आहे, 90% गटाची कोणता गट जे काही बाळ जन्मेल त्याचा ए असणार आहे, त्याची शक्यता किती आहे, 93%. दोघांचा ए असेल तर, आणि दुसरा कोणता होणार आहे, ओ. ठीक आहे. दोघांचा सेम असेल तर ए आणि दुसरा ओ. तसं दोघांचे बी असेल तरी सेम, 93% बी आणि 7% ओ. एखाद्याचा ए असेल आणि दुसऱ्याचा बी असेल तर ए 18.75, बी 18.75, ए बी, ए बी ची शक्यता आपल्या वडिलांचा ए आणि बी असेल तर शक्यता जास्त काय असणार आहे, ए बी होण्याची. ठीक आहे. त्याच्यानंतर जास्त असेल एकतर ए होईल किंवा बी असू शकतो, आणि नाही झालं तर बाबा ओ आहेच रे. ठीक आहे. त्याच्यानंतर ए बी आणि ओ, ए बी असेल ओ असेल, रक्तगट ए रक्तगट बी, त्याच्यानंतर हे दोनच होऊ शकतात, ए बी आणि ओ हे तयार होत नाही. आता हे ट्रू आणि याचं म्हणजे काय लॉजिक काय असेल, जे काय आहे तेच तयार होऊ शकतं. ठीक आहे. त्याच्यामध्ये सायंटिफिक आता ते सगळे एव्हिडन्स आपल्याला काही घेणं देणं नाही. आपल्याला फक्त लक्षात ठेवायचं बाबा एखाद्याचा ए बी एकतर ए होऊ शकतो, बी होऊ शकतो, ओ होत नाही, ए बी होत. ठीक आहे. एखाद्याचा ए असेल, ए बी रक्तगट असेल, त्यामध्ये येऊ शकतो ए बी सी डी, 4 ऑप्शन दिले जाऊ. ठीक आहे. योग्य कोणते ते ओळखा. ओके, हे लक्षात ठेवायचं. दोघांचा ए बी असेल तर, ए बी असेल, ठीक आहे, तर 25% ए, 25% बी, 50% शक्यता सांगेल, 50% ए बी आणि 50% जास्त करून काय असणार आहे, ए बी असणार. ठीक आहे. त्याच्यानंतर कोणताही ओ असेल तर 100% ओ, दुसरा कोणताही नाही. ठीक आहे. मग तो ओ निगेटिव्ह असतो, ओ पॉझिटिव्ह असतो, काही पण. ठीक आहे. तर याच्यामध्ये काय होतं, अँटीबॉडी अँटीबॉडी काहीच नाही, त्याच्यामुळे ते ओके. त्याच्यामुळे ओ वाले असतील दोघे तोच जन्म घेणार आहे, ए बी काही त्याच्यामध्ये काय कन्फ्युजन. ठीक आहे. ओके, हे लक्षात आलं. ठीक आहे. म्हणजे वाचल्यानंतर तुमच्या लक्षात येईल पटकन. ठीक आहे. अशा पद्धतीने काय पर्सेंटेज असेल. ठीक आहे. त्यानंतर आता ब्लड डोनेशन काढलं तर आपल्या शरीरातून 300 ml. ठीक आहे. 300 ml काढला तर हे जे आपण बाहेर करतो हे कधी कधी 400 पर्यंत पण काढतात, 400 450 पर्यंत काढतात. ऍव्हरेज 300 ml काढलं जातं. थोडंफार जास्त काढतात. ठीक आहे. तुम्ही महिन्यात 3 महिन्यातून एकदा आपण रक्तदान देऊ शकतो, म्हणजे वर्षातून जवळपास 3 ते 4 वेळा. ठीक आहे. रक्तदान आपण करू शकतो. ठीक आहे. महिन्यात 3 महिन्याची फ्रिक्वेन्सी, 3 महिन्यामध्ये आपल्या शरीरामध्ये पुन्हा चांगल्या पद्धतीने रक्त तयार होत असतात. तर दर 3 महिन्यांनी आपण रक्तदान करू शकतो, वर्षात जवळपास. ठीक आहे.
आपण पाहिलं की बॉम्बे रक्तगट, ठीक आहे. आता बॉम्बे रक्तगट काय शास्त्रज्ञ होते किंवा डॉक्टर होते, डॉक्टर बेंडी यांनी अँटीजन एच अँटीजन असणारे काही लोक त्यांना आढळले, अँटीजन एच, ठीक आहे. आणि ते जे लोक आहेत हे बॉम्बे रक्तगटाचे म्हणजे ज्यांच्यामध्ये एच अँटीजन आहे, ठीक आहे, त्यांनाच बॉम्बे गट समजलं जातं, ठीक आहे. आणि ह्या लोकांना एबीओ गटाचं रक्त चालत नाही, ठीक आहे. एबीओ गटाचं रक्त यांना चालत नाही, ओके. एबीओ वाल्यांनी यांचं देऊ शकतो, आलं का, कारण की त्यांच्यामध्ये काय आहे अँटीजन एच आहे, ठीक आहे. पण यांना नाही चालत त्यांचं, ठीक आहे. आणि हे ठराविक लोक बोला. हा आपल्या इथेच तो म्हणजे भारतामध्येच सापडलेला आहे, म्हणजे नाही म्हणता येणार, बाकीचे याच्यामध्ये असू शकतो, ठीक आहे. पण आपल्या इथे सापडला तो आणि त्यांच्यामध्ये काय असतं, म्हणजे जगातले कोणतेही लोक असतील आणि त्यांच्यामध्ये अँटीजन एच प्रेझेंट आहे त्यांना बॉम्बे रक्तगट बोलला जातं, ठीक आहे. त्यांचं नाव बॉम्बे रक्तगट, कारण की तो सापडला यांनी शास्त्रज्ञ यांनी शास्त्रज्ञ केला आणि त्यांनी त्यांना नाव दिलं की बॉम्बे रक्तगट. हा जो अँटीजन असेल ज्यांच्या शरीरामध्ये सापडेल ते बॉम्बे रक्तगटाचे लोक असणार आहे, ठीक आहे. नॉर्मली तर एबी आहे तर पॉझिटिव्ह निगेटिव्ह, ठीक आहे. याच्यामध्ये हा खूप कमी लोकांमध्ये, ठीक आहे, रेअर रेअर लोक म्हणतो ना तशा, ठीक आहे. जगात कोणालाही सापडला तरी त्याची कॅटेगरायझेशन बॉम्बे रक्तगटामध्ये येणार आहे, अलग लक्षात, म्हणजे एक लेबलिंग थोडक्यात, दुसरं काही इथे सापडेल असं नाही. आता नागपूरच्या व्यक्तीला बॉम्बे रक्तगट सापडू शकतो असं काही नाही. समजा एखादा व्यक्ती मुंबईमध्ये आला, एखाद्या त्याच्यामध्ये बाबा एखाद्या व्यक्तीचं तिथे काही लग्न वगैरे झालं, त्याचे बाबा लोक वाढले, ते गेले, पूर्वीच्या काळी जाऊ शकले असतील, तिकडनं तो प्रसार होऊ शकतो, बरोबर की नाही, तर कुठेही आढळू शकतो असं नाही. काय काय नसल्याचे अँटीजन नसल्याचे निदर्शन सांगले याला बॉम्बे रक्तगट म्हणतात, ठीक आहे. एच अँटीजन जो आहे तो नाहीये, तर हे जे गट आहे, ओके, हे रक्तातील कॉम्प्लिमेंटेशन याच्यामध्ये काय एच अँटीजन नाहीये, ओके. याच्यामध्ये बाकीचे जे अँटीजन वरून ठरवलं जातं, याच्यामध्ये एच वरून ठरवलं जातं आणि जे कॉम्पोनंट्स आहेत, आता याच्यामध्ये एमिन सुद्धा रक्तगट आहे, कॅटेगरायझेशन आहे, ठीक आहे. ऍव्हरेज आपण जो ओव्हरऑल पद्धती ह्या दोन मध्ये पाहिलं जातं आणि हे बॉम्बे रक्तगट हे लोकांमध्ये नाही, ठराविक याच्यावर काही यांची संख्या लाखांमध्ये जास्तीत जास्त असू शकते, ठीक आहे. आणि एच अँटीजन त्यांच्यामध्ये नाहीये, ठीक आहे. आता रक्ताचे खूप सारे component आहेत. त्याच्यानुसार हे ठरवलेलं आहे की बाबा अँटीजन कोणतं आहे, अँटीबॉडी त्याच्यामधला हा एच नावाचा जो कॉम्पोनंट तो नाहीये त्यांचा, ठीक आहे. आणि त्यांना एबी वाल्यांना जे हे जे रक्तगट आहे बॉम्बे रक्तगट यांना एबी, त्यांना पण एबी मध्ये यांचं रक्त घेऊ शकतो, ठीक आहे. जे समजा ब्लड रक्ताची गरज आहे आणि समजा तुमच्यामध्ये रक्त एच वाले आहात, तुमचं रक्त याला चालू शकेल, पण तुम्हाला जेव्हा गरज लागेल तर तेव्हा तुम्हाला तुमच्याच गटाचं पाहिजे, अलग लक्षात. तुम्हाला एबीओ वाले नाही चालत, म्हणजे ओ निगेटिव्ह सारखं, ओ निगेटिव्हला ओ निगेटिव्हच चालतं, अलग लक्षात. बॉम्बे गटाचं एवढं हे नाही, फक्त त्याच्यामध्ये एवढं लक्षात ठेवा की बाबा हा ठराविक लोकांना तेवढंच लागतं, इथे केलेलं नाही कोणतं चालतं कोणतं नाही, ठीक आहे. तेवढंच जाईल की बाबा दुसऱ्याचं चालत नाही, पण ते ठीक आहे. ठीक आहे. हे जे रक्त आहे, रक्त आपण किती देऊ शकतो हे पहिल्या 3 महिन्याच्या कालावधीत देऊ शकतो. त्याच्यानंतर ब्लड डोपिंग ही एक कन्सेप्ट आहे, त्याच्यामध्ये तुम्ही जेव्हा आंतरराष्ट्रीय पातळीवर जेव्हा खेळता, ऍथलेटिक्स किंवा ऑलिम्पिक सारखे गेम असतात बरं का, त्याच्यामध्ये असं काही खेळाडू काय करतात, डोपिंग करतात, बरोबर नाही, बाहेरून उत्तेजक द्रव्य घेत असतात शरीरामध्ये, त्याच्यामुळे काय होतं परफॉर्मन्स वाढत असतो, ठीक आहे. तर
डोपिंग. याच्यामध्ये काय केलं जातं, म्हणजे ब्लड डोपिंग ही कॉन्सेप्ट ऍक्च्युअली वेगळी आहे, पण त्याचा वापर केला जातो परफॉर्मन्स वाढवण्यासाठी ऍथलेटिक्स मध्ये, ऑलिम्पिक सारखे. आता ब्लड डोपिंग म्हणजे काय, की एखाद्या व्यक्तीचं रक्त काढलं, ठीक आहे, त्याच्यावर रक्त काढलं आणि पुन्हा त्याला ते रक्त दिलं, ठीक आहे, या कॉन्सेप्टला म्हणतात डोपिंग, ब्लड डोपिंग. त्याच्यासारखं रक्त काढायचं आणि काय असेल प्रोसिजर पुन्हा शरीरामध्ये टाकलं जातं, हे या कॉन्सेप्टला ब्लड डोपिंग बोलतात. आता याचा वापर गैरफायदा म्हणता येईल आपल्याला, गैरफायदा, बरोबर, चांगला नाही, गैर, ठीक आहे. काही ऍथलेट्स काय करतात, जेव्हा ते हाय परफॉर्म करतात तेव्हा काय करतात, हाय परफॉर्मन्स करून ते रक्तामधून रक्त त्यांच्या शरीरातून काढून घेतात आणि त्याच्यामधले जे काही कंटेंट असतात, ठीक आहे, ते काढून ते स्टोअर केले जातात, सेपरेट ठेवले जातात. आणि जेव्हा त्यांना मॅच असेल किंवा त्यांना परफॉर्मन्स करायचा असेल किंवा बाबा ऑलिम्पिकची आता त्यांची मॅच आहे, तर त्याच्या अगोदर ते टाकून घेतात ते, ओके, आणि मग त्यांचा परफॉर्मन्स पुन्हा हाय होत असतो. तर ह्या कॉन्सेप्टला बोलला जातो ब्लड डोपिंग, ठीक आहे. ही चुकीची पद्धत आहे, काही खेळाडू हे असं करत असतात, ठीक आहे. त्याच्यामध्ये जे ऑलिम्पिक मध्ये बघा की टेस्ट केल्या जातात अगोदर, ऍथलीटच्या टेस्ट केल्या जातात. समजा कोणी काही खाल्लेलं आढळलं किंवा काय, तर त्यांना डायरेक्ट बाद केलं जातं, ठीक आहे. तर हे डोपिंग, ब्लड डोपिंग हे पेशंटसाठी वापरलं का, पण याचा गैरफायदा अशा पद्धतीने घेतला जातो, ठीक आहे. नंतर काय काही टेक्नॉलॉजी आहेत बाबा, वैद्यकशास्त्रामध्ये वापरल्या जाणाऱ्या MRI टेक्नॉलॉजी असेल, मॅग्नेटिक रेझोनन्स इमेजिंग, ठीक आहे. याच्यामध्ये काय केलं जातं, तुमच्या संपूर्ण शरीरामध्ये काय आहे, चेतासंस्था आहे, बरोबर, काय चेता नर्व, आणि हे नर्व्स तुमचे जे काही मेंदूचे सिग्नल असतील ते कोणत्या फॉर्म मध्ये असतात, इलेक्ट्रोमॅग्नेटिक फॉर्म मध्ये असतात, ठीक आहे. आता ही जे MRI टेक्नॉलॉजी याच्यामध्ये काय करतात, मॅग्नेटिक रेझोनन्स इमेजिंग, ठीक आहे. हे जे क्षेत्र आहे याच्यामध्ये प्रचंड असं मॅग्नेटिक क्षेत्र किंवा चुंबकीय क्षेत्र याच्यामध्ये तयार केलं जातं आणि त्या क्षेत्रामध्ये तुमच्या जे काही त्याचे इमेजेस कॅप्चर केले जातात. तुमच्या डोक्यामध्ये जे काही तुमच्या डोक्यातले सिग्नल्स असतील ते इलेक्ट्रोमॅग्नेटिक याच्यामध्ये चालले असतात. म्हणजे डॉक्टर जो प्रिस्क्राईब करेल, बाबा तुम्हाला याचा MRI काढायचा, ठीक आहे, मग तो काढला जातो, ठीक आहे. त्याचे इमेजेस काढल्या जातात आणि मग डॉक्टर त्याचं विश्लेषण करतात की ते काय डॅमेज झाले काय नाही, ओके. तर ही टेक्नॉलॉजी तुमच्या याच्यामध्ये वापरली जाते. इलेक्ट्रिक सिग्नल्स असतात मॅग्नेटिक फील्डमध्ये, तुम्ही त्याची बॉडी ठेवता, प्रचंड मोठी मॅग्नेटिक फील्ड असते, तुमच्या शरीरातून होणाऱ्या आवेगांचं वहन त्याचं इमेजिंग केलं जातं, ठीक आहे. म्हणून याला बोललं जातं मॅग्नेटिक रेझोनन्स इमेज, प्रतिमा जे काय असतं ते इमेज, घरामधले किंवा कोणी व्यक्ती असते त्यांच्या MRI रिपोर्ट पाहिल्यानंतर अशा इमेज असतो, बरोबर की नाही. तर हे इमेज काढला मॅग्नेटिक फील्डच्या आधारावर, ठीक आहे. पुढं याची कॉस्ट चांगली थोडी महाग असते MRI ची, जे आहे नंतर तुमचं आहे सिटी स्कॅन, कम्प्युटेड टोमोग्राफी, ठीक आहे. त्याच्यामध्ये पण काय केलं जातं, एक्सरे सारखंच ऍडव्हान्स वर्जन. बेसिक काय असतं, तुमचं हाडबे वगैरे मोडले तर काय काढतो, एक्सरे काढतो. पण काही तुमचे आता एक्सरे जे आहे ते काही बोलता येईल, एक्सरेची जी कॅपॅसिटी थोडी कमी आहे, ठीक आहे. एक्सरे सगळ्याच गोष्टी भेदू नाही शकत, बरोबर की नाही. तुमचा हाडाचा एक्सरे काढता म्हणजे काय होतं, तुमच्या याच्यावर हातावर मारला होता. आता तुमचे जे एक्सरेचे किरण आहेत ते तुमची त्वचेतून आरपार जाऊ शकतात, परंतु हाडातून जाऊ नाही शकत, ठीक आहे. तुमच्या शिरा असतील, नस असतील त्याच्यातून जाऊ शकतात, पण हाडामधून जाऊ नाही शकत. त्याच्यामुळे काय, समजा तुमचं हाड वगैरे मोडलेलं असेल तर तिथे त्याचं इमेज मिळून जातं की बाबा हा इथे क्रॅक गेलेला आहे, ठीक आहे. कारण की त्या क्रॅक मधून काय होतं, एक्सरे जात असतो, ठीक आहे. म्हणजे सिटी स्कॅन मधून काय होतं, हा तुमच्या ज्या टिश्यू वगैरे असतील त्याची सुद्धा एक चांगल्या पद्धतीने इमेज काढून घेत असतो, ठीक आहे. हा MRI पेक्षा थोडा स्वस्त आहे, याच्यामध्ये सुद्धा एक्सरेचा वापर केला जातो, ठीक आहे. पण हा थोडा ऍडव्हान्स, ओके. सिटी स्कॅन, त्याच्यानंतर आहे एंडोस्कोपी किंवा PEG संदर्भात आहे ECG, हृदयासंबंधित जे आपण पाहतो अशा पद्धतीने सांगितलं बघा, पॅनल असतात. पॅनल मूवीमध्ये पाहिलं असेल तुम्ही, ते एखादा पेशंट झोपलेला असतो, त्याच्या छातीवर, पोटावर, डोक्यावर ते लावलेले असतात पल्स, असे काय बोलता येईल त्याला, छोटे छोटे सोया असतात ते असे लावले जातात किंवा मॅग्नेटिक स्ट्रिप लावलेले जातात आणि त्याचा एक इलेक्ट्रोकार्डिओग्राम काढला जातो, ठीक आहे. ते अशा पद्धतीने लाईन झालेली असते, वर खाली वर खाली वर खाली, आणि पेशंट मेला तर सरळ होऊन जाते, ते याला बोलतात ECG रिपोर्ट.
हे तुमच्या हृदयाचं फंक्शन कसं चाललेलं आहे, काय प्रॉब्लेम्स आहेत की नाही, ते व्यवस्थित चालू की नाही ते याच्यावर काढलं जातं. हे कसं असतं, याच्यामध्ये हे 5 पॉईंट असतात, PQRST या बिंदूच्या माध्यमातून ते काढलं जातं. बरोबर ते असं चाललेलं असतं, ते लाईट असते ते जोपर्यंत वर खाली चालू आहे तोपर्यंत सगळं ओके. ओके, म्हणजे जरी याच्यामध्ये काही चेंजेस असतील, याच्यामध्ये काही ऍव्हरेज काही त्यांचे पॉईंट्स असतील, PQRST यांनी दिलेले आहेत, ते पॉईंट्स नुसार हे कॅल्क्युलेशन चालतं. समजा ही लाईन जेव्हा स्ट्रेट होईल तेव्हा समजायचं माणूस गेला, ठीक आहे. त्याच्यामुळे आपल्या जीवनात जोपर्यंत वर खाली चालू आहे तोपर्यंत सगळं चांगलं. जेव्हा एकदा प्लेन येईल तेव्हा समजायचं आपल्या जीवनात काहीतरी अडचण आलेली आहे, ठीक आहे. त्यानंतर आहे EEG, इलेक्ट्रोएन्सेफॅलोग्राफी. याच्यामध्ये काय केलं जातं, मेंदूमधील आवेगांचं काय चित्रण केलं जातं, मेंदूचा याचं. ECG मध्ये हार्टचं केलं जातं, याच्यामध्ये मेंदूचं केलं जातं, ठीक आहे. तुम्हाला ट्युमर वगैरे असतील, ब्रेन ट्युमर वगैरे असतात बघा, तेव्हा काढण्यासाठी याचा वापर केला जातो. त्याच्यानंतर आहे एंडोस्कोपी. एंडोस्कोपी म्हणजे काय, तुमच्या शरीराच्या आतमध्ये पोटामध्ये वगैरे काही अडचण वगैरे असेल, ठीक आहे, तर त्याचा वापर केला जातो. तुम्हाला पोटाचे त्रास असतील कोणाला, ठीक आहे, किंवा पोटामध्ये जखमा आली असतील, अल्सर वगैरे असतील, ठीक आहे, तर काय झालं असतं, हे एंडोस्कोपी केले जाते, ठीक आहे. याच्यामध्ये काय झालं असतं, एक ट्यूब असते, त्याला छोटस कॅमेरा असतो, तो आतमध्ये आपल्या शरीरामध्ये टाकला जातो आणि मग चेक केला जातो कुठे काय डॅमेज आहे. कधी कधी पोटामध्ये अल्सर होतं, ठीक आहे, किंवा इंटेस्टायनल जखमा होतात, कधी कधी जास्त अल्सर सिक्रेट झालं तर आपल्या ज्या आतड्यांची त्वचा आहे त्याला जखमा होतात. आपण पाहिलं की जे स्टमक आहे आपलं, ठीक आहे, ते काय करतं, HCl ऍसिड त्याच्या आतमध्ये तयार करत असतं, ठीक आहे. कधी कधी याची तीव्रता वाढली, ठीक आहे, तर काय होतं, HCl ऍसिडमुळे आपली आतली जी त्वचा आहे ती खराब होऊ नये म्हणून काय असतं, म्युकस असतं. पण ते म्युकस कुठे, फक्त जठरामध्ये, बाकी तुमच्या त्वचेला आहे का नाही. समजा तुमचं HCl जास्त पद्धतीने तयार झालं, ते काय ते जठरातच राहणार आहे का नाही, ते काय येणार आहे पुढे स्टमक मध्ये येणार आहे. समजा तुम्ही जास्त वेळ जेवले नाही तर तुम्हाला ऍसिडिटी होते, बरोबर का नाही, जळजळ होते. जळजळ का होते, तुमचं जे काही HCl तयार झालं पोटामध्ये, जेव्हा त्याला भूक लागते तेव्हा ते इम्पल्स जनरेट करतो, मेंदूला संवेदना पाठवतो, भूक लागली, आपल्या भुकेची जाणीव होते, ठीक आहे, संवेदना होते, आपल्याला सेन्स होतो ते भूक लागली, मग आपण जाऊन जेवण करतो, बरोबर. ते जेवण केल्यानंतर बाबा HCl सिक्रेट होतं, ते सर्व प्रोसेस चालू होते. पण समजा आपण जेवण केलं ना, ठीक आहे, ठीक आहे, थोड्या वेळासाठी ते कंट्रोल करेल, पण तुम्ही जास्त दिवस जास्त काळ जर टाळलं तर काय होणार आहे, त्याचं प्रमाण वाढणार आहे HClचं, आणि ते काय करणार आहे, मग तुमची जे काय आतला म्युकस असेल त्याला डॅमेज करून तुमच्या आतल्या त्वचेला डॅमेज करतो. बऱ्याचशा लोकांमध्ये बरेचसे लोक काय करतात, जेवणाचं टाळतात किंवा अवेळी जेवण करतात, किंवा काही काही लोक काय करतात, भूक नसेल तरी आता काहीतरी दिसलंय चांगलं म्हणून पोटाच्या त्याचा ताण शेवटी कशा होणार तुमच्या, ठीक आहे. तर अशा लोकांमध्ये कधी काय होतं, आतड्यांना जखमा होतात आपण, त्याला जर हायर प्रमाणाला गेलं तर पेप्टिक अल्सर, गॅस्ट्रिक अल्सर, किंवा मग डायरेक्ट त्याचे अल्सरच्या पण पुढची स्टेप म्हणजे डायरेक्ट कॅन्सर मध्ये त्याचं रूपांतर होतं. अलग लक्षात, म्हणजे या पद्धतीने तर ते आतले जे जखम आहे ते तुम्ही सिटी स्कॅन वगैरे किंवा तुम्ही एक्सरे काढला त्याच्यामध्ये येत नाही, कारण की ते एक्सरे जरी काढला ते पोटाच्या आरपार जाणार, हाडं लागतात याच्यासाठी, ठीक आहे. सिटी स्कॅन मध्ये सुद्धा येणार नाही. तर त्याच्या आतल्या जखम आहेत ते का, किंवा आतमध्ये काही तुमचा बिघाड असेल ते चेक करण्यासाठी काय लागतं, एंडोस्कोपी केलं जातं. याच्यामध्ये काय होतं, कॅमेरा असतो, कॅमेरा आतमध्ये टाकला जातो आणि चेक केलं जातं कुठून काय ठीक आहे. आणि मग कळतं की बाबा आतली त्वचा डॅमेज आहे, किती पद्धतीने डॅमेज आहे, मग ते सर्व मेडिकल रिपोर्ट्स मध्ये त्याचं इमेजिंग केलं जातं, ठीक आहे. आणि मग ते कळतं डॉक्टरांना कुठे काय आहे, कशा पद्धतीने मेडिकेशन करायचं, तर ठीक आहे. एंडोस्कोपी तिथे अन्ननलिकेची नंतर मी तुम्हाला वापरली आहे. कसं पाहिजे कॅन्सर याच्यामध्ये, ठीक आहे, तुम्हाला कॅन्सर झालाय, कॅन्सर कसंच आहे हे ठरवणं काय साठी काय केलं जातं, ठीक आहे, डॅमेज सेल असेल, ठीक आहे, त्याचा काय केला जातो, तुकडा घेतला जातो, त्या तुकड्याचं परीक्षण केलं जातं, ठीक आहे, टिश्यूचं, आणि त्याच्यावरून ठरवलं जातं की बाबा हा कसला कॅन्सर आहे, किंवा याचं काय प्रकार आहे, कोणत्या प्रकारमध्ये म्हणतो, किती पद्धतीने त्याचा डॅमेज झालेला आहे. स्टेज 1 स्टेज असतात ना कॅन्सरच्या सुद्धा, स्टेज 1, स्टेज 2, स्टेज 3, बरोबर नाही, तर ते बायोप्सी केली जाते तुमचा कॅन्सरचं डिटेक्शन साठी, ठीक आहे. तुमचं सर्वात माहिती असलेले एक्सरे आहे, एक्सरे किरणांचं जे आहे मारा केला जातो, ठीक आहे. आणि हे सर्वात सोपं 200-300 रुपयापासून चालू होऊन जातं एक्सरेच्या टेस्ट, बरोबर नाही. तुमचं हार्टबीट मोडलं असेल किंवा दुखत असेल, आपण काय जाऊन चेक करतो बाबा डॉक्टर एक्सरे काढायचं, ठीक आहे. तर एक्सरे सर्वात स्वस्त मशीन आहे, ठीक आहे. बाकीचं काय असेल तर तुम्ही एक्सरे काढतो, ठीक आहे. तर एक्सरे जे असेल तो खूप जास्त काही कामाचं नसतं, बरोबर नाही. कोणतेही रेडिएशन असो याच्यामध्ये जास्त एक्सपोजर आलं तर कॅन्सरची शक्यता असते, ठीक आहे.
कधी कधी एक्सरे रूम वगैरे असतील किंवा रेडिएशनचे रूम असतील तिथे सांगितलं जातं की बाबा गर्भवती स्त्रियांना एंटर करण्यास नाही, बरोबर नाही, कारण त्याचा इफेक्ट त्या भ्रूणावर होऊ शकतो. ब्लडच्या याच्यामध्ये समजलं ब्लडचं काय काय प्रकार आहेत, कशा पद्धतीने काय कोणाला रक्त देऊ शकतो, कोणाला देऊ शकतो. ठीक आहे, त्याच्यामध्ये ए बी ओ आणि रिसर्च हे त्यांचा कोण कोणाला देऊ शकतो, कोणाकडून घेऊ शकतो एवढं लक्षात ठेवा. ते जोडायला पुढचा टॉपिक आपला स्केलेटल. स्केलेटल सिस्टम आपली जी अस्थि संस्था आहे ती कशा पद्धतीने हाडाला काय बोललं जातं, कोणत्या प्रकारे हे पाहायचंय. ठीक आहे, उन्हाचा खूप वाढलेला आहे, बाहेर फिरताना टोपी वापरत जा आणि पाणी पित जा भरपूर, कारण की प्रचंड वाढलेली आहे. ठीक आहे, स्केलेटल सिस्टम हाडांच्या अभ्यासाला काय बोललं जातं, ऑस्टिओलॉजी. ठीक आहे, वजन किती हाडांचं 18.1 जवळपास 20% जवळ. ठीक आहे, आपल्या शरीरामध्ये करोड माणसात एवढे 200 बाळ जन्माला येतं, त्याच्यामध्ये काय होतं किती 270 जवळपास बाळामध्ये आपल्यापेक्षा जास्त काय जे आपल्या हाडांचं स्ट्रक्चर याला दोन पार्ट मध्ये विभागणी केलेली आहे. एक आहे अक्षीय सांगाडा आणि उपांग सांगाडा. अक्षीय सांगाडा म्हणजे ऍक्सिस, ऍक्सिस तुमचे दोन्ही बरोबर नाही, एक्स ऍक्सिस वाय ऍक्सिस झेड ऍक्सिस जे असतो असं ते काय 3D प्रिंट वगैरे करताना त्या शरीराची मुख्य रचना दोन याच्यामध्ये केलेली आहे. एक अक्षीय सांगाडा ऍक्सियल, त्याच्यामध्ये काय तुमची कवटी येते, कवटी त्याच्यानंतर छातीचा पिंजरा दोन्ही साईडचा. ठीक आहे, त्याच्यानंतर पाठीचं काम हे काय करतो तुमच्या ऍक्सिस मध्ये येत जातं. त्याच्यानंतर उपांग सांगाडा पेंडिक्युलर स्केलेटन, याच्यामध्ये तुमचे हात आणि पाय, हाताचा भाग आणि इथून पूर्ण पायाचा भाग. ठीक आहे, हे तुमचं बेसिक डिव्हिजन आहे. ठीक आहे, याच्यामध्ये हाताची हाड ठेवलं. ठीक आहे, तुमचा हात जे आहे हात चालू पासून हात चालू होतो, बरोबर नाही, हा दंड येतो, नंतर हा हात येतो, त्याच्यानंतर हे तुमचं मधल्या हाताचा पंजाचा भाग येतो, त्याच्यानंतर ही बोट येतात. ठीक आहे, त्याच्यानंतर इथे मनगट असतं, बरोबर की नाही, हे मनगट असतं, त्याच्यानंतर इथे जॉईंट आहे तुमच्या. ठीक आहे, हे जॉईंट काय बोलतो मांडीमध्ये जसं वाटी आहे तशी इथे काही वाटी नसते आपल्याला, ही तुमचं काय बोलतोय इथे मांसाची उतीचे रचना असते, आपण ते पाहिलं होतं. उतीच्या याच्यामध्ये कोणकोणत्या उती असतात. ठीक आहे, याच्यामध्ये तुमचे मांस जॉईन करणारे पण मसल्स असतात. ठीक आहे, त्याच्यानंतर आता हा जो भाग आहे, ठीक आहे, मागचा, बरोबर की नाही, हाही येतो, त्याच्यानंतर इथे या मागच्या साईडला जोडणारे एक बोन आहे, पुढच्या साईडला सुद्धा जोडणारे एक बोन आहे. ठीक आहे, याला आपलं पूर्ण एक हाताचं स्ट्रक्चर घेतलं तर इथपासून चालू होतं, पण नॉर्मली हात आपण इथपासूनच घेतो. ठीक आहे, हातामधली हाडे, हातामध्ये जे हाड आहे त्याला काय बोललं जातं ह्युमरस. आणि नाव तुम्हाला लक्षात ठेवायचं, म्हणजे तुम्हाला मराठीची नाव, याला मराठीत नाव लक्षात राहणार नाही, आपली इंग्लिश मध्ये नाव आहे. ठीक आहे, हातामधलं जे दंड आहे त्या हातामध्ये दंडामध्ये असणाऱ्या हाडाला एकच हाड त्याला बोललं जातं ह्युमरस. ठीक आहे, तिचे हाड आहे त्याला बोललं इथपर्यंत एकच हाड आहे ह्युमरस. ठीक आहे, दंडाच्या समोर हातामध्ये रेडियस आणि अल्ना असे दोन हाड आहेत. याच्यामध्ये रेडियस आणि अल्ना, रेडियस म्हणजे अंगठ्याच्या याच्यामध्ये रेडियस असतो आणि अल्ना दुसऱ्या बाजूला. ठीक आहे, रेडियस आणि अल्ना दोन हाड आहेत. ठीक आहे, त्याच्यामध्ये पुढे दोन हाड. ठीक आहे, त्याच्या सरळ भागामध्ये रेडियस आणि करंगळीच्या भागामध्ये अल्ना. ठीक आहे, त्याच्यानंतर एका तळ हातामध्ये 13 हाड, 13 हाड. ठीक आहे, 5 मेटाटार्सल्स आणि 8 कार्पल्स. ठीक आहे, मेटाटार्सल्स आणि कार्पेल. ठीक आहे, आणि जे बोट आहेत त्याच्यामध्ये किती ती बोट, याच्यामध्ये किती 14. ठीक आहे, आपली 5 बोट आहेत, 5 मध्ये 14 आहे. ठीक आहे, त्याला बोललं जातं फॅलेंजेस. ठीक आहे, बघूया याच्यामध्ये काय हातामध्ये काय ह्युमरस झालं, रेडियस आणि ठीक आहे, रेडियस म्हणजे कोणता हाड, ज्या अंगठ्याच्या मागे असणारं हाड त्याला रेडियस बोललं जातं, आणि करंगळीच्या मागे असणारा अल्ना. ठीक आहे, त्याच्यानंतर तळहात, बरोबर, 13.
8 आणि 5 8 कार्बन्स आणि 5 मेटाकार्बन्स. ठीक आहे. आणि त्याच्यानंतर पंजा पंजा म्हणजे बोट. ठीक आहे. त्याच्यामध्ये किती 14 आहे. यांना काय बोललं आता फॅलिंजेस. 14 मिळून फॅलिंजेस. ठीक आहे. याचं काही प्रत्येकाचं नाव वेगळं नाही. हे 14च हे 14 यांना फॅलिंजेस बोललं. ठीक आहे. त्याच्यानंतर तुमचे पायातले आठ. एक हात झाला. एक हात जसं आहे तसं तिकडे पण सेम आड ह्युमरस किंवा सॉरी ह्युमरस झालं रेडियस आणि आल्ना. त्याच्यानंतर कार्पल्स आणि फॅलेंजेस. ठीक आहे. इथे 8 आणि 5 अशी रचना. ठीक आहे. त्याच्यानंतर पायातली हाड. आता पायातलं हाड अंडीमध्ये काय तुमचं फिंबर सगळ्यात ताकदवान हाड. ठीक आहे. सगळ्यात मोठं ठीक आहे. सर्वात जाड. त्याच्यानंतर गुडघ्यामध्ये नी बोन असणारे त्याला काय बोलतो पॅटेला. ठीक आहे. आपल्या जी वाटी आहे त्याचं नाव काय पॅटेला किंवा नी बोन. ते गुडघ्यामध्येच बरं का. दोन्ही साईडला गुडघ्यामध्ये वाटी असते. ठीक आहे. त्याच्यानंतर गुडघ्याच्या खाली काय टिबिया आणि फिबुला नावाचे दोन हाड. जसं आपले हातामध्ये वरती एक आणि खाली दोन तसं इथे सुद्धा मांडीमध्ये वरती एक खाली दोन. ठीक आहे. शरीराचा जो आतला भाग आहे त्याच्या साईडला असणारा जो हाड आहे त्याला काय बोलतात टिबिया. ठीक आहे. आणि फिबुला बाहेरील बाजूचं जे हाड आहे या साईडला जे दिसतं आपल्याला समोरच्या बाजूला त्याला फिबुला बोलला. त्याच्यानंतर तळपाय. तळपाय आपला हा जो हा आहे तळपाय. ठीक आहे. इथे याच्यामध्ये 12. ठीक आहे. याच्यामध्ये टार्सल्स आणि मेटाटार्सल्स 7 आणि 5. तिकडे कसे होते 13 होते बरोबर नाही. मेटाकार्पस इथे काय असणार आहे मेटाटार्सल. ठीक आहे. 5 आणि 7. ठीक आहे. त्याच्यानंतर पायाची बोट याच्यामध्ये सुद्धा किती आहे 14. आणि याला काय बोलतात फॅलेंज. बोटांची हाड यांना 14 आहेत. खाली पण 14 आहेत वरती सुद्धा 14च आहेत. ठीक आहे. अशा पद्धतीने रचना आहे. ठीक आहे. हा जो आहे आपला फीमर आहे हे पायाचं हाड आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर आपलं हे टिबिया आणि फिबुला हे मागच्या साईडचं हाड आहे. फिबुला मागच्या साईडला बरोबर पोटरीमध्ये असणार. आणि ही जी आहे समोरच्या बाजूने दिसणार हे टिबिया. ठीक आहे. त्याच्यानंतर आपले पाय पायामध्ये काय असणार आहे टार्सल्स आणि मेटाटार्सल्स 7 आणि 5. ठीक आहे. तो भाग आहे मेटाटार्सल्स आणि 7 आणि 5 12 इथे झाले. त्याच्यानंतर तुमचे पायाचे हाड बोटाचे. ठीक आहे. याला काय म्हणतात फॅलेंजेस. ठीक आहे. ओके. हे किती आहेत 14 आहेत. अशा पद्धतीने त्याची पायाची रचना झाली. ठीक आहे. दोन्ही साईडला सेम असणार आहे. त्याच्यानंतर आता हा मणका आहे. मेंदूमध्ये सुद्धा आपली जी मेंदूची रचना आहे मेंदूत सुद्धा हाड आहेत आपल्या चेहऱ्यामध्ये सुद्धा हाड आहेत. म्हणजे कसं जॉईंट मध्ये काय बोलतो वितळल्यासारखे जॉईंट केल्यासारखे आपण हे कसं करतो वेल्डिंग तशा पद्धतीने फ्यूज झालेले असतात. ठीक आहे. तसं बाकीचे त्यांचं असं फोडलं तर ते सेपरेट होऊ शकतं. ठीक आहे. अशा पद्धतीने त्यांची रचना असते. ठीक आहे. आता मनका जो आहे मनक्यामध्ये किती हाड पद्धती पाहिजे मनक्यामध्ये किती आहेत 33. त्यांची रचना आपण मानेतले मणके त्याच्यानंतर पाठीतले मणके आणि कमरेतले मणके असे त्याची रचना केलेली आहे. मानेमध्ये किती आहेत 7. 7 सर्वायकल बोन्स 1 ते 7. एक पासून जिथे आपला मिडल ऑफ ब्लॉक संपतो. ठीक आहे. इथे लोक समजा तिथून खाली मानेतले मणके चालू होतात तिथपर्यंत 7 पर्यंत. ठीक आहे. त्यानंतर आपले थोरेसिक. ठीक आहे. पाठीच्या जो मणका आहे त्याच्यामध्ये काय आहे जो तुमचा आपला फुफ्फुस आहे त्याचे जे बरगडे आहेत छातीचे बरगडे आहेत तशा पद्धतीने थोरेसिक आहेत. किती आहेत 1 पासून 12 पर्यंत थोरेसिक. ठीक आहे. 12 आणि हे 7. ठीक आहे. त्याच्यानंतर कंबर जे आहे कंबरला जर काय बोललो आपण लंबार व्हर्टेब्रे. ठीक आहे. लंबार व्हर्टेब्रे हे 1 ते 5. ठीक आहे. त्याच्यानंतर येतात सॅक्टरल बोन. ठीक आहे. हे पण किती 1 ते 5 आहे. 1 आणि 2 3 4 5 हे जे बोन आहेत हे एकमेकांमध्ये फ्यूज झालेले आहेत आणि त्याला काय बोललं जातं ट्रिकास्टी कॉक्सिस किंवा मराठीमध्ये त्याला ट्रिकास्टी बोललं जातं. असं त्याचा एक स्ट्रक्चर आहे. ठीक आहे. आणि त्याच्यावरती बाकीचे बोन म्हणजे पाठीचे मणक्यात हाड बोलतो नाकाड हाड बोलतो ना आपण
ठीक आहे, तिथले हे मणके. ठीक आहे, अशा पद्धतीने यांची संख्या किती होते? 33. ठीक आहे, 7 झाले, त्याच्यानंतर हे 12 झाले, त्याच्यानंतर हे 5 आणि 5 हे, आणि खाली 3 जे आहे हे कॉक्सेस. ठीक आहे, हे 3 मिळून एकच समजलं. ठीक आहे, 3 मिळून एकच समजलं. डोकं आहे स्कल, त्याच्यामध्ये किती आहे? 8 आहे. ठीक आहे, कोटीमध्ये 8 भाग. ठीक आहे, त्यानंतर आपलं जे चेहरा आहे, चेहऱ्यामध्ये किती आहे? 14 हाड आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर हायड म्हणजे तुम्हाला जे आठवतो ना, इथे हाड असतं त्याला हायड बोललं जातं. आपण टाय वगैरे वाचल्यानंतर इथे एक हाड असतं बघा, असं कधी असं हे ठेवलं तर खड्डा असतो इथे, बरोबर नाही? आणि इथे एक असतं हाड. ठीक आहे, ते जे आहे ना तिथे हायड असतात, इथे जास्त त्याला करणं. ठीक आहे, हायड तुमचं आहे इथे कंठाच्या इथे. ठीक आहे, त्यानंतर ऑडिओटरी मसल्स 6. ठीक आहे, आपल्या कानामध्ये पण हाड आहेत. आपला कान ही जर मांसल भाग असला, ह्या कानाच्या आतमध्ये सुद्धा हाड आहेत, त्याला एमआयएस बोललं जातं. एमआयएस मॅलर, इंकस आणि स्टेपिस असे 3 हाड आहेत. ठीक आहे, एका कानात 3, दुसऱ्या कानात 3. त्याच्यानंतर तुमचं ते अंतरकर्णेंद्रिय चालू होतं, कॉक्लिया वगैरे, त्याच्यानंतर इनर इयर वगैरे. ठीक आहे, तिथून तुमची एक नस निघते, ती तुमच्या मेंदूला तुमच्या कानाची संवेदना घेऊन जात असते. ठीक आहे, याच्यामध्ये पहिलं असेल ही जी आहे तुमचा कान आहे, कान आहे हा काय मांसल भाग, बरोबर. त्याच्यानंतर आतमध्ये 3 हाड, मॅलस, इंकस आणि स्टेपिस. आहे 3 हाड आहेत, हे एकदम छोटी. आणि हे एकमेकांना कशी जॉईंट ठेवल्यासारखी. तुम्ही ते पूर्वी एक भोंगा असायचा बघा, एक पितळाचा भोंगा असायचा, आणि त्याच्यातून आवाज गारायचा, आणि खाली ती फिरती चक्री असायची, बरोबर नाही? त्याच्यावर फक्त एक पॉइंटर असतो, तो असं पॉइंट केलेला असायचा, म्हणजे तो ठेवला की आवाज चालू, तो उचलला की आवाज बंद. ठीक आहे, तशा पद्धतीची हाडाची रचना आहे. हे एकमेकांना चिटकून अशी हाडं असतात. ठीक आहे, म्हणजे एक एक एकातून, आता तुम्हाला माहिती आहे साऊंड ट्रॅव्हल करण्यासाठी काय लागतं? मीडियम लागतं. ठीक आहे, तर ह्या हाडांमधून ते मीडियम प्रोव्हाइड केलं जातं. म्हणजे हे पहिले जे मॅलस, ठीक आहे, त्याच्या आतमध्ये आहे इंकस, आणि आतमध्ये आहे एमआयएस. कानाच्या रचनेमध्ये क्रमवारी म्हणजे यांचा क्रम हा सुद्धा क्वेश्चन आलेला आहे एमपीएससी ला. ठीक आहे, तर एमआयएस ह्या फॉर्म मध्ये ती हाडं असतात. ठीक आहे, याचा क्रम बदलू शकतात ते. खालीलपैकी हाडांचं कर्णेंद्रियामध्ये हाडांची रचना कशा पद्धतीने असते? 3 नावं दिलेली, 3 मध्ये तुम्हाला योग्य क्रम लक्षात ठेवायचं. योग्य क्रम काय आहे? एमआयएस. ठीक आहे, बाहेरून आतमध्ये. ठीक आहे, बाहेरून आतमध्ये पहिला हाड लागणारे यम, मॅलस, त्याच्यानंतर असणारे इंकस, आणि आतमध्ये असणारे स्टेपिस. ठीक आहे, अशा पद्धतीने त्याची रचना. हे स्टेपिसच्या आतमध्ये तुमचा कॉक्लिया जो आहे, आपण ते गोगलगाय, गोगलगायच्या पाठीवरती असतं बघा, शंकू शंकू असा आकाराचा, तशी रचना असणारा हा जो घटक आहे कॉक्लिया. ठीक आहे, इथे काय होते? इथून एक नर निघते, कॉक्लियर नर, ही जाते कुठे? तुमच्या ब्रेन मध्ये. ठीक आहे, ही काय करून जाते? तुमचे जे काही आवाज येतात त्याची संवेदना आतमध्ये सिग्नल पोहोचवणं ब्रेन मध्ये, ब्रेन ठरवतो काय आपल्याला ऐकू आलंय की नाही. ठीक आहे, अशा पद्धतीने याची रचना असते. ठीक आहे, मायलस इन्फस्टेट 3 हाड, हे एका याच्यामध्ये 3, दुसऱ्या कानामध्ये 3, अशी ही 6 हाड आली ऐकण्याची. ठीक आहे, किती आहे? 26 आहे. ठीक आहे, नंतर थोरॅक्स. थोरॅक्स म्हणजे आपलं
त्याच्यामध्ये छातीच्या याच्यामध्ये स्टर्नम एक, स्टर्नम म्हणजे हे जे मधलं हाड आहे त्याला स्टर्नम बोललं जातं. ठीक आहे. आणि तुमच्या बरगाड्या किती आहेत? एका बाजूला 12, दुसऱ्या बाजूला 12, अशा 24. ठीक आहे. स्केलेटन मध्ये किती आहेत? गर्डल जे असतात, पिक्टोरल गर्डल आणि स्कॅप्युला. क्लॅरिकल मध्ये 2 हाडे, स्कॅप्युला मध्ये 2. स्कॅप्युला म्हणजे आपलं एका साईडचं हे हाड एक, दुसऱ्या साईडचं 2. तसंच खाली पाठ खुबा जो असतो, कमरेचा खुबा, म्हातारे लोक पडल्यानंतर काय मोडतं त्यांचं? खुबा मोडतो की नाही? म्हणजे खुबा म्हणजे काय? हे जे हाड आहे ज्याच्यामध्ये आपलं मांडीचं हाड फिक्स झालेलं आहे. ठीक आहे. आणि तुमचा जो मणका आहे याला जॉईंट करणारा जो हाड आहे त्याला काय बोललं जातं? खुबा बोललं जातं. ते पण दोन्ही साईडला 2 आहेत, एका बाजूला डाव्या बाजूला एक, उजव्या बाजूला एक. ठीक आहे. तर ते क्लॅव्हिकल बोन. ठीक आहे. ते 2 आहेत. त्याच्यानंतर अप्पर एक्स्ट्रीमिटीचा आता आपण पाहिलं, तुमच्या ह्युमरस 2 असणारे, रेडियस सुद्धा 2 असणारे, कॉर्पल्स तिकडे 8 होत्या, दोन्ही मिळून काय आल्या? 6 झाल्या, बरोबर की नाही? त्याच्यानंतर मेटाकार्पल, या एका हातामध्ये 5 आहे, दुसऱ्या हातामध्ये 5, अशा मिळून 10. एका हाताच्या बोटांची 14 हाड, 14 गुणिले 2 28. ओके, हे झालं तुमचा हाताचं स्ट्रक्चर. त्याच्यानंतर खाली येत आहे पेल्विक हिप गर्डल, हिप बोन सुद्धा 2 आहेत. ठीक आहे. त्याच्यानंतर फिमर, बरोबर, तुमच्या मांडीमधलं हाड फिमर. ठीक आहे. एका साईडला 1, दुसऱ्या साईडला 2. त्याच्यानंतर फिबुला 2, टिबिया 2. ठीक आहे. पॅलेटा जिथं गुडघ्याची कवटी आहे त्या साईडला एका साईडला 1, दुसऱ्या साईडला दुसरी. ठीक आहे. त्याच्यानंतर टार्सल्स 14, बरोबर नाही? 7 होते, 7 गुणे 14. त्याच्यानंतर मेटाटार्सल्स 5 गुणे 10. ठीक आहे. आणि फॅलेंजेस 14 गुणे 28. ठीक आहे. अशा पद्धतीने तुमचे टोटल किती? 206 हाडं असतात. ठीक आहे. हे 206 हाडांचं स्ट्रक्चर काय असं जास्त विचारणार नाहीये. ठीक आहे. याची संख्या हाडांच्या आतमध्ये आपण पाहिलं जे काही जे हाड आहेत त्या हाडांच्या आतमध्ये असतो मॅरो असतो, बरोबर नाही? त्याला आपण बोन मॅरो बोललो. त्याच्यामध्ये काय होतं? आपल्या आरबीसी, डब्ल्यूबीसी, प्लेटलेट्स याची निर्मिती होत असते. ठीक आहे. मानवाची जी हाड आहेत ती कशापासून बनलेली आहेत? कॅल्शियम, फॉस्फरस, मॅग्नेशियम हे आपल्या हाडांसाठी महत्वाचा घटक आहेत. ठीक आहे. हाडांच्या वाढीसाठी. ठीक आहे. आपलं जे रक्त आहे त्या रक्तामधून काय आपले जे हे महत्वाचे घटक आहेत शोषण आपल्या हाडांची वाढ केली जाते. कॅल्शियमचं प्रमाण गरजेपेक्षा जास्त आलं तर हायपर कॅल्शियम सारखा रोग होऊ शकतो. ठीक आहे. आणि कॅल्शियमचं प्रमाण कमी असेल तर काय होतं? तुमच्या अस्थि मृदुता, ठीक आहे, ऑस्टिओपोरोसिस, हाडांची गिरवणे हे सुद्धा आजार आहे. ठीक आहे. कॅल्शियमचं समजा हे आलं, सॉरी, दोन हाडं जे असतात, ठीक आहे, दोन हाडांची जॉईंट्स होतात, बरोबर आहे? ते जॉईंट्स इथे एक लिक्विड असतो. ठीक आहे. याला काय बोलतो? सायनोव्हियल फ्लुइड. ठीक आहे. सायनोव्हियल फ्लुइड. आणि हे आपल्याला फ्लेक्सिबिलिटी देत असतात. मी कसं आहे थोडंसं चिकट, विस्कोसिटी याची थोडी जास्त असते. ठीक आहे. तशा पद्धतीचे द्रव असतं आणि समजा याचं प्रमाण कमी झालं तर काय होणार आहे तुम्हाला? इफिशियन्सी झाली तर ऑस्टिओ आर्थरायटिस हा रोग होत असतो. आर्थरायटिस एक रोग आहे आणि त्याचं प्रमाण हाडांच्या याच्यामध्ये संदर्भात घेतलं ऑस्टिओ आर्थरायटिस. ठीक आहे. हाडांची ठिसूळ होणे, काही लोक बघा पडले का लगेच त्यांचं मोडलं जातं हाड वगैरे, किंवा आपण बसताना उठताना सुद्धा काही काही लोकांनी साधं काही चावलं तरी तरी दात तुटतात, किंवा असं बसताना सुद्धा बसले तरी साधे तरी त्यांची हाड मोडत असते. एवढं म्हणजे त्यांच्यामध्ये हे राहतं. त्यांच्या शरीराचे काही काही लोकांचे शरीर असं फ्लेक्झिबिलिटी नसते, एकदम ताठर असतात ते असे. ठीक आहे. तर किंवा आता तुम्ही काही काही लेडीज लोक पाहिले असतील, जुने आजी गावाला वगैरे आजी वगैरे असतात त्यांच्या पायांमध्ये असा बाक आलेला असतो. ठीक आहे. तर अशा लोकांमध्ये काय होतं? हे जे लिक्विड आहे त्याची कमतरता होऊन जाते. ठीक आहे. त्यांना काय कोणता रोग असतो? ऑस्टिओ आर्थरायटिस. ठीक आहे. तर हाडांचे रक्त सेपरेट त्यांचं एक फंक्शन असतं, त्यांना अस्थिरोग तज्ञ सुद्धा बोललो आपण. ठीक आहे. जे आपलं प्रमाण हाडांमध्ये कॅल्शियम ते किती आहे? 90% कॅल्शियम आणि बाकी दुसरं काय 60% कॅल्शियम फॉस्फेट आणि कार्बोनेट, कॅल्शियम कार्बोनेटच्या स्वरूपात आहे. काय आहे? कॅल्शियम. ठीक आहे. आणि बाकीचं काय आहे? कॅल्शियम फॉस्फेट आणि कॅल्शियम कार्बोनेट. कार्बोनेट म्हणजे
घटक कार्बन डायऑक्साईड, गासेस CO3, CaCO3, कॅल्शियम कार्बोनेट वगैरे. आता इथे काय हा कार्बन जर घेतलं CaCO3 असा फॉर्म. कधी कधी आपण जास्त आपण हे बघतो आपला जो मणका आहे ठीक आहे त्याला स्पॉन्डिओ लायसिस वगैरे आजार होत असतो. तुम्ही जास्त वेळ एका जागेवर बसले ठीक आहे किंवा बैठक काम जास्त असेल किंवा तुम्ही काहीतरी अचानक मुवमेंट केली आणि मणक्याची गादी वगैरे सरकू शकते किंवा ज्या मणक्यामधून आपल्या पायाला निघणाऱ्या ज्या शिरा असतात त्याच्यामध्ये दाब निर्माण झाला तुम्हाला स्पॉन्डिलायसिस ठीक आहे असा आजार होऊ शकतो. त्यामुळे पाठीचं मन काय तुम्ही जरी जास्त वेळ बसत असेल एका जागेवर अभ्यास करता तरी एक 2-3 तासानंतर स्ट्रेचिंग सारखे व्यायाम करणे किंवा चालू घेणे असं करायचं असतं. कारण की तुम्ही जर जास्त वेळ एका पोझिशन मध्ये बसलं ठीक आहे माणसाचं शरीर एका म्हणजे काय बोलते जास्त वेळ एकाच ठिकाणी बनवण्यासाठी बसण्यासाठी आपलं शरीर बनलेलं नाहीये नैसर्गिकरित्या आपण हालचाल करण्यासाठी बनलेलो व्यक्ती आहोत. पण आपण काही कारणास्तव आपण आपल्या स्वतःच्या याच्यामुळे बुद्धीने ते तयार केलेले. दुसरे प्राणी करतात का नाही करत कोणतेही काम दुसरे प्राणी करतात का ते फक्त खाण्याचं काम करतात दुसरं काही करत नाही ठीक आहे जे काही काम आहे ते माणसाने बनवलेलं ओके अभ्यास सुद्धा माणसाने तयार केलेलं आहे ठीक आहे आणि निसर्गाच्या विरुद्ध आहे ठीक आहे. तर आपण जे जास्त वेळ बसतो तर ते कंटिन्युअस तुम्ही जास्त वेळ बसण्यासाठी जरी बसलात तरी थोड्या वेळाने हालचाल करायची असते जेणेकरून तुमचे मसल जे आहेत ते रिलॅक्स होतात. ते रिलॅक्स झाल्यामुळे तुमचं जे काही पोस्चर आहे ठीक आहे म्हणजे पाठीचा मणक्यावर जो येणारा ताण आहे तो सुद्धा कमी होत असतो. कम्प्युटरवर जरी आजकाल बघा जे लोक IT क्षेत्रामध्ये काम करतात जास्त वेळ ह्या पोझिशन मध्ये असतात खुर्चीवर बसलेले असतात आणि कंटिन्युअस ह्या पोझिशन मध्ये ते टायपिंग वगैरे करत असतात आणि कंटिन्युअस त्यांचा माइंड अशा पोझिशन मध्ये येऊन ते कम्प्युटरवर असतं ठीक आहे. तर त्यांना मणक्यामध्ये गॅप तयार होणे पाठीमध्ये गॅप तयार होणे किंवा मणक्याची गादी कमी होणे हे आजार होत असतात. ते का तर फ्लेक्झिबिलिटी त्यांच्यामध्ये कमी होऊन जाते. ते लोक कंटिन्युअस जास्त वेळ एकाच पोझिशन मध्ये असतात त्याच्यामुळे जे मसल असतात त्यांच्यामध्ये क्रॅम्प्स येतात किंवा आखडून जाणे मसल असा आजार होत असतो ठीक आहे. त्याच्यामुळे तुम्ही जेवढं फ्लेक्झिबल राहाल तुम्ही थोडाफार स्ट्रेचिंग कराल व्यायाम कराल ते मसल तेवढे चांगले राहणार ठीक आहे. हा जो छातीचा पिंजरा आहे याच्यामध्ये किती हाडे आहेत आपली 12 हाडे ठीक आहे. तर 12 मधले जे 7 आहेत ते चांगले आहेत त्याच्यानंतर फॉल्स रिब्स म्हणून बोललं जातं आणि 12 जे आहे 11 व 12 हे फ्लोटिंग रिब्स फ्लोटिंग आपला छातीचा पिंजरा असा आहे असं हे आणि मागून येणारे जे रिब्स हे फ्लोटिंग रिब्स साईडने पुढच्या साईडने खड्डा आहे तिरकास खड्डा बरोबर की नाही याच्यात हे जे हाड आहे स्टर्नम बरोबर नाही स्टर्नम हे एकच आहे आपलं याच्या आतमध्ये काय घातल्यानंतर खाली जे येतं ते स्टर्नम त्याच्यानंतर आपलं हाड कॅप्युला हे पण हाड सरी बोलला होता ठीक आहे याच्यावर आपलं पूर्ण बॅलन्स राहतं. समजा एखाद्याचं हे हाड मोडलं तर त्याला झोपून राहावं लागणार ठीक आहे 2-3 महिने ते जॉईंट होईपर्यंत त्याला उभं राहता येणार नाही कारण याच्यावर आपला बॅलन्स होत असतो ठीक आहे या हाडावर. 12 हाड त्याच्यानंतर ही कवटी आहे खोपडी याच्यामध्ये किती आहेत टोटल 8 हाड ठीक आहे आतमध्ये 2 आहेत त्याच्या यांचे प्रकार आहेत याच्याशी आपल्याला एवढं डिटेल काही विचारणार नाही तर एवढंच लक्षात ठेवायचे टोटल कवटी में कितना हाड आहे 8 हाड आहे. याची काही नावं तुम्हाला विचारली जाणार नाही आपल्याला काय डॉक्टर बनायचं नाही डॉक्टर बनायचं असेल तर लक्षात ठेवूया ठीक आहे पण हे लक्षात ठेवता ठेवता 2-3 तास जातील ठीक आहे त्यामुळं आहे एवढी ठीक आहे. ते पाहिजे MIS मॅलस इंकस्पेटिव्ह कानामधले हाड मॅलस टच केलं तर काय इथून पुढे बाबा तो काही आजार पडतात पुढे मागे आणि तो जो दाब आहे आतमध्ये तो याच्या हाडावर हाड पण पुढे मागे आलं का लक्षात आणि साऊंड एकमेकांपासून असा कोणत्या कॉकलियामध्ये नर्व असा ट्रान्सफर तीन हाड आहेत. चेहरा किती सुंदर आहे बघा याच्यामध्ये किती हाड आहेत 14 जॉ ठीक आहे आणि
हे जे हाड आहेत आपल्या इथले त्या मसल सर्वात स्ट्रॉंग हाड मानलं जातं आपल्या इथलं जॉ. ठीक आहे, आपण पाहतो बॉक्सिंग करताना एवढे पंच मारतात तरी त्यांचं तुटत नाही. ज्या वेळेस हे तुटेल त्यावेळेस समजा त्याचा कार्यक्रम थोडक्यात झाला चांगल्या पद्धतीने वगैरे नाही. पण हे हाड आपल्या शरीरातलं सर्वात स्ट्रॉंग हाड. ठीक आहे, हे जे इथले जे मसल आहेत किंवा इथले जे हाड आहेत हे सर्वात स्ट्रॉंग जॉ बोलतात स्ट्रॉंग आहे आपल्याला. त्याच्यानंतर हायनॉइड. हायनॉइड ते जे आहे कॉलर बोन. कॉलर बोन आपण पाहिलं माहिती कॉलर बोन. आता हे मी जे लिहिलंय, ठीक आहे, सर्वात मोठं हाड कोणतं, सर्वात छोटं कोणतं ते लिहिलंय. सर्वात मोठे हाड कोणतं आहे, मांडीचं फिमर. त्याच्यानंतर सर्वात छोटं कानातलं स्टेपिंग. त्यामुळे यस सर्वात छोटं हाड आहे आपल्या शरीरात, बरोबर की? ओके, ते आपले काय असतं त्याला, ठीक आहे. त्याच्यानंतर आपल्या हाडांची विभागणी 5 प्रकारामध्ये केलेली आहे. फ्लॅट बोन, त्याच्यानंतर इरेग्युलर बोन, बोन. ठीक आहे, हे आपल्या हाडांचे प्रकार आहेत. त्याच्यानंतर जॉईंट्स आहेत, ते जॉईंटचा सुद्धा विभागणी केलेली आहे. ठीक आहे, तर हे जॉईंट बिजागरीचा सांधा. ठीक आहे, जिथे जॉईंट त्यांना सांधा तर यांचे प्रकार आहेत. बिजागरीचा सांधा म्हणजे ठीक आहे, त्याची मुवमेंट कशी असते, वरती करणारे जे जॉईंट्स आहेत त्याला बोललं जातं बिजागरीचा सांधा. ठीक आहे, आता बिजागरीचा सांधा तुम्ही दरवाजा, ठीक आहे, तुम्ही दरवाजा ठरवित असते, बरोबर नाही? तो पूर्ण असा 360 डिग्री मध्ये होतो का, नाही होत. ठीक आहे, तर तुमच्या हातामधला हा हात एवढा टर्न होऊ शकतो, हा असा रिटर्न जाऊ शकतो का, नाही. तर याला बोलणं बिजागरीचा सांधा. ठीक आहे, त्याच्यानंतर उखळीचा सांधा. ठीक आहे, उखळीचा सांधा, उखळ माहिती आहे का तुम्हाला? उखळ माहिती आहे, ठीक आहे. उखळ म्हणजे की आपलं कुठलं खलबत्ता माहिती आहे, हा त्याच्यामध्ये कसं हा खलबत्ता आहे आणि हा दांडा. ठीक आहे, असं जॉईंट आणि त्याच्या रोटेशन. ठीक आहे, म्हणजे आपला जो हातामधला जॉईंट आहे त्याला उखळीचा सांधा. हा पूर्ण आपला कसाही फिरू शकतो याला असा. ठीक आहे, त्याचा जो बोन आहे कसा असणार आहे, हे बघा जे हाड आहे हा याचा शेप बघा, हा कुठेतरी फिट केला सॉकेट मध्ये फिट केला त्याचा एक सॉकेट याला बोलला तो उखळीची सांधा. पायाचा असेल त्याचं आपण रोटेशन असं गोल गोल करू शकतो, वरती पण पुढे मागे करू शकतो. ठीक आहे, असं गोल करू शकतो, बरोबर की नाही? रोटेशन आणि ठीक आहे, आपल्या खांद्यातला सुद्धा असा जॉईंट केल्यासारखा. ठीक आहे, त्याला असं स्ट्रक्चर आहे. ठीक आहे, अशा पद्धतीने काय बोलतो उखळीचे सांधे जॉईंटचा प्रकार आहे. एकमेकांवर सरकू शकतो. ठीक आहे, आता तुमचं मनगट आहे हे असं असं फिरतं, असं असं फिरतं, हे एकमेकांपासून पूर्ण असं येऊ शकतं का, नाही. तर हे फक्त सरकू मुवमेंटला आपलं फ्लेक्सिबिलिटी देण्याचं काम करतं. पायाचे जॉईंट्स असतील ते आपण असं पुढे मागे करू शकतो. ठीक आहे, आपल्याला कधी कधी असं काही काही लोकांना गोल गोल पण फिरवतो, बरोबर की? तर हे थोडे याच्यावर थोडे रिस्ट्रिक्शन असतात. ठीक आहे, जॉईंट्स आपल्या शरीरामध्ये आहेत. ठीक आहे, याच्यामध्ये कोणाला काय अडचण, ठीक आहे. आज आणि उद्याच्या लेक्चर मध्ये कम्प्युटर होऊन जाईल, जास्त काय अवघड नाहीये. उद्या कोणतो आहे, शुक्रवार नाही, आज शनिवार आहे ना, उद्या सुट्टी असेल रविवार. ओके, सोमवारी लेक्चर होईल आपला रिलेटेड. कम्प्युटर मध्ये तुम्हाला बेसिक गोष्टी आहेत. ठीक आहे,
कम्प्युटरचे जास्त काही नाही, तुम्हाला 2-3 क्वेश्चन 4 क्वेश्चन ठीक आहे. त्याच्यात पण तुम्हाला बेसिक बेसिक गोष्टी भरपूर गोष्टी तर तुम्हाला माहित पण नसतील ठीक आहे. तरी एक ओव्हरव्ह्यू आपल्याला घ्यायचं आहे फक्त ठीक आहे. कम्प्युटरला नाही, कम्प्युटरचं नाही, सायन्स आणि कम्प्युटर ठीक आहे. कम्प्युटर आहे, कम्प्युटरचं काम काय बाबा की मानवाला सहायता करणं ठीक आहे. जास्त करून कम्प्युटरचं काम ठीक आहे. आकडेमोड करण्याशी संबंधित कम्प्युटरची रचना होती सुरुवातीला ठीक आहे. त्याच्या म्हणजे मोठे मोठे आकडेमोड वगैरे असतील हे करण्यासाठी सुलभता म्हणून कम्प्युटरचा तयार केली आहे ठीक आहे. त्याच्यानंतर त्याचं फंक्शन जशी जशी गरज येत गेली तसं जसं संशोधन येत गेलं तसं तसं त्याच्यामध्ये ऍडव्हान्समेंट येत गेली ठीक आहे. आता कॅल्क्युलेटर जरी पाहिला आपण तो पण काय एक संगणकाचं छोटूसं वर्जन आहे ठीक आहे. तर खूप साऱ्या मशीन होत्या सुरुवातीला, ट्युरिंग मशीन वगैरे. त्याच्यानंतर मिलिटरीसाठी भरपूर वापर केला गेला. सिग्नल सिस्टीम इलेक्ट्रॉनिक्स मध्ये जसं जसं डेव्हलपमेंट होत गेली तसं तसं कम्प्युटरची डेव्हलपमेंट होती. पूर्वीच्या काळी म्हणजे एवढ्या रूम मध्ये बसतील असे मोठे मोठे कम्प्युटर्स असायचे ठीक आहे. त्यांचा प्रचंड आवाज असायचा, त्यांना प्रचंड पद्धतीने उष्णता तयार व्हायची, तर त्याच्यासाठी पाणी ते थंड करण्यासाठी पाण्याची आवश्यकता म्हणजे एसी वगैरे थंड वातावरण त्यांना दूर सहन व्हायचं नाही ठीक आहे. मोठा आवाज असायचा ते मशीन्स ऑपरेट होताना, कारण ट्यूबचा वगैरे बरंच काही काही वापर केला जायचा ठीक आहे. तिथपासून तर ते आतापर्यंत आपला मोबाईल म्हणता येईल ठीक आहे. मोबाईलचे पण पुढे अजून आपण एआय मध्ये जाणार आहोत तर ठीक आहे, ती एक नवीन क्रांती आहे. पण कम्प्युटर युग एक सेपरेट आहे. माणसाच्या इतिहासातील कम्प्युटरचा जो काही बनवण्याची प्रोसेस आहे किंवा कम्प्युटर आहे ही खूप मोठी मानवाच्या इतिहासातली उपलब्धी आहे ठीक आहे. आणि त्याच्यामुळे मानवाच्या आयुष्यातल्या खूप साऱ्या गोष्टी ज्या कठीण होत्या त्या सोप्या आलेल्या ठीक आहे. पूर्वीच्या काळी बँकमध्ये तुम्ही गेलात ठीक आहे, बँकमध्ये काय तासन तास लाईन लावायला लागायची पैसे काढण्यासाठी. आजकाल आपण पैसे वापरतो का? पहिले तर एटीएम मध्ये जातो, आजकाल तुम्ही एटीएम मध्ये सुद्धा जात नसा. आजकाल फोनवरच चालतं सर्व ठीक आहे. कम्प्युटरचीच क्रांती आहे ठीक आहे. त्याच्या पद्धतीने काय काय होतंय ते बघूया. गुणधर्म माहिती आहे. कम्प्युटर चुकत नाही बरोबर नाही. कम्प्युटर चुकत नाही कारण मानवाने त्याच्यामध्ये जे प्रोग्रामिंग केलेलं आहे ते त्याच्यामध्ये देत असतात. मानवाने त्याच्यामध्ये समजा प्रोग्रामिंग चुकीच्या पद्धतीने केलं तर ते तुम्हाला उत्तर सुद्धा चूक देणार आहे ठीक आहे. कम्प्युटर सातत्य कंटिन्युटी ठीक आहे. माणसामध्ये चूक होऊ शकते. तुम्ही कम्प्युटरमध्ये एखादा प्रोग्राम लिहिलेला आहे किंवा एखादा कम्प्युटर एखाद्या गोष्टीसाठी डिझाईन केलेला आहे, तर त्याच्यामध्ये जे काही तुम्ही इनपुट्स वगैरे द्याल तुम्हाला ते उत्तर तशा पद्धतीनेच देणार आहे बरोबर. त्याच्यामध्ये अचूकता येणार आहे. त्याच्यानंतर सातत्य कंटिन्युअस तुम्हाला देऊ शकतो. माणूस कंटिन्युअस माणसाची क्षमता आहे. माणूस त्याच्यासमोर तुमचा शरीर 8 तासच काम करू शकतो, त्याच्या बियॉन्ड तुम्ही काम करू शकत नाही तर नाही करू शकतो. एखादा खूपच जास्त स्ट्रॉंग असेल ज्यांनी स्वतःला बिल्टअप केला असेल तर तो अजून 1-2 तास करेल. पण कम्प्युटर नाही. कम्प्युटर काय आहे? कम्प्युटर मशीन आहे ठीक आहे. त्याला आपण लॉंग टर्म वापरू शकतो ठीक आहे. आता त्याची काही असते फ्लेक्झिबिलिटी आहे कम्प्युटरमध्ये ठीक आहे. तुम्ही अपडेट्स वगैरे येत असतात बरोबर की नाही. तुमचे जे काही सॉफ्टवेअर वगैरे असतील किंवा काय याच्यामध्ये काय अपडेट्स येत असतात. कधी काही समजा एरर आला, कधी कधी एखादी साईड डाऊन झाली, समजा आता तुम्ही काहीतरी वापरताय, अमेझॉन वापरताय, कधी कधी अमेझॉन वापरता चालत नाही बरोबर नाही, त्याच्यावर सर्व्हरचा लोड आला. पण कधी पुढच्या वेळेस काय करतात की किंवा तुम्ही एखादा मोबाईल घेतला, मोबाईल वापरता त्याच्यामध्ये कधी कधी आठवतं नाही याच्यामध्ये काहीतरी प्रॉब्लेम आहे, कॅमेरा क्लॅरिटी येत नाही व्यवस्थित. पण त्याचं काय केलं नंतर अपडेटेड व्हर्जन काढला किंवा त्याच्यामध्ये अपडेट्स येत राहतात तुम्हाला सॉफ्टवेअरचे बरोबर. त्याच्यामध्ये काय फ्लेक्झिबिलिटी आहे, तुम्ही चेंज करू शकता गोष्टी ठीक आहे. आता तुम्ही एखादं ऍप वापरत असाल तर पूर्वी समजा तुम्ही फ्लिपकार्टचा ऍप वापरत होता, अमेझॉनचा ऍप वापरत होता, तर ते पूर्वी सारखंच आहे का त्याच्यामध्ये चेंजेस झाले? दररोज काही ना काही चेंजेस होत राहतात की नाही, त्याच्यामध्ये दररोज अपडेट्स येत असतात. तर ही जी फ्लेक्झिबिलिटी ही प्रोव्हाइड आपल्याला देत असतो ठीक आहे. मानवामध्ये चेंजेस होऊ शकतात का? ठीक आहे. मानव एखादी गोष्ट माणसाला चेंज करायची तो लगेच चेंज करू शकतो स्वतःच्या शरीरामध्ये सुद्धा. माणसाला कालावधी लावून लावतो, डोक्याला आपल्याला सवय लावावी लागते. सकाळी उठायचे 5 वाजता ठीक आहे, तुम्हाला सकाळी 8 वाजता उठण्याची सवय, 7 वाजता उठण्याची, तुम्ही डायरेक्ट एखाद्या दिवशी चुकून एखाद्या दिवशी 5 वाजता उठाल अलार्म लावून ठीक आहे. पण तेच तुमच्यामध्ये स्वतःमध्ये विदाऊट अलार्म समजा तुम्हाला 5 वाजता उठायचं असेल तर तुम्ही एका दिवसामध्ये चेंज करू शकत नाही स्वतः. तुम्हाला सवय लावायला लागेल, कमीत कमी 1 महिना 21 दिवसांचा प्रोसेस लागतो. तुमच्या शरीराला सवय लागण्यासाठी 21 दिवसांचा कालावधी लागतो.
21 दिवस त्या शेड्यूल मध्ये त्या गोष्टी बसल्यानंतर तुमचा बायोलॉजिकल क्लॉक आहे तुमच्या शरीरामध्ये जाणार, त्याला सवय होऊन जाते. त्याच्यानंतर तुम्ही 5 वाजण्याच्या बरोबर टायमिंगला उठत जाणार. ठीक आहे. तर मानवामध्ये वेळ लागतो. कम्प्युटरमध्ये आपण चेंजेस केले, मॉडिफिकेशन केले, ते लवकर चेंजेस करू शकतो. ठीक आहे. भरपूर काही स्टोअर करू शकतो आपण. ठीक आहे, बरोबर नाही? तर हे त्याचे फायदे आहेत. ठीक आहे. काही तोटे पण आहेत त्याच्यामध्ये. माणसाला एखाद्या व्यक्तीच्या भावनाचा विचार करू शकतो, कम्प्युटर नाही, रोबोट्स. ठीक आहे. आता रोबोटिक्स मध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या माध्यमातून ज्या मानवी भावना आहेत त्या टाकण्याचं काम चालू आहे. अजून रोबोटिक्स जे तंत्रज्ञान आहे, आता रोबोटिक्स मध्ये पण 2 तंत्रज्ञान आहे. एक बाबा मशीन काम करणार आहे, ठीक आहे, मशीनच्या फॉर्म मध्ये असतात, म्हणजे त्याला मानवाचा आकार आहे, त्याला ठराविक काम दिलं जातं. ए बाबा पाणी घेऊन ये, ही कमांड टाकली तर त्याला एक बटन दाबलं तर ते काय येणार आहे, पाण्याचं जे तो असं ट्रे घेऊन जाईल, पाणी जिथं आहे तिथे बाबा ते ग्लास भरून तुमच्या समोर घेऊन येईल, त्याला कमांड दिली. असे काही काम करणारे सुद्धा पर्टिक्युलर रोबोट्स आहेत भरपूर. ठीक आहे, इंडस्ट्रीमध्ये. पण आता ह्या रोबोटचं काम चालू आहे ह्युमनॉइड्स मध्ये कन्वर्ट करणार. ह्युमनॉइड ह्युमनॉइड्स म्हणजे काय, माणसासारखं काम करणारे रोबोट्स. ठीक आहे. आता हे तुम्ही पाहिलं असेल बरेच वेळा, सोफिया नावाची ती पहिली रोबोट होती. मला असं वाटतं सौदी अरेबियाने ते लॉन्च केलं होतं. ती एकदम माणसाला आपण जसं तिला बोलू तसं ती बरोबर उत्तर द्यायची, बरोबर नाही? त्यांच्यामध्ये भावना टाकण्याचं काम चालू आहे सध्या. म्हणजे सायंटिस्ट त्याच्यावर काम करतात की बाबा माणसाला बदलू शकेल अशा पद्धतीचा प्रतिमाणूस. ओके, म्हणजे ते आपल्यासारखे हसू शकतात, बोलू शकतात, बरोबर नाही, रडू पण शकतात. हे त्यांच्यामधल्या ज्या भावना आहेत, जे माणसाचे आहेत, ते त्याच्यामध्ये टाकण्याचं काम चालू आहे आर्टिफिशियली. ओके. मध्यंतरी न्यूज आली होती, चायनामध्ये एक रोबोट रडत होता. ठीक आहे. इतकं काम दिलं तो वैतागला शेवटी. ठीक आहे. त्याच्यानंतर अजून एक कुठलीतरी न्यूज होती, तो एक रोबोट होता आणि संध्याकाळचा टाइम होता, तर त्या शोरूम मध्ये बरेचसे रोबोट होते. तो एक रोबोट होता छोटा, तो आला, तो ते तिथले 4 रोबोट बरोबर त्याने काहीतरी कम्युनिकेट केलं, त्याला कमांड दिलेली नव्हती. ठीक आहे, कोणतीच अशा पद्धतीची. पण तो आला, त्या 4 रोबोटला त्याने कम्युनिकेट केलं आणि त्याच्यानंतर ते 4 रोबोट त्याच्या मागे चालले गेले. ठीक आहे. त्याच्यानंतर अजून एक न्यूज झाली होती, सुसाईड अटेम्प्ट केला. ओके, त्याची क्षमता ओव्हरफ्लो झाली तर त्याने सुसाईड अटेम्प्ट केला. ठीक आहे. म्हणजे आता हे सगळं जे आहे प्रयोगाच्या ह्याच्यामध्ये चालू आहे. ठीक आहे, म्हणजे अजून ते प्रायोगिक लेवलला आहे की त्यांच्यामध्ये भावना टाकण्याचं काम. पण काय लेवलला आपण घेऊन चाललेलं आहे, साधा कम्प्युटरचं तंत्रज्ञान वापरून वापरून त्या कम्प्युटरमध्ये आपण काय काय टाकत चाललेलो आहे. तर हे रोबोटिक्स, हे त्याचं, आणि त्याला आर्टिफिशियल इंटेलिजन्स याची जोड दिली जाते. ठीक आहे. याच्यासाठी सुद्धा संगणकाचा वापर आहे. तुम्ही संगणकाचाच वापर करून त्याच्यासाठी येणाऱ्या लँग्वेजेस आहेत भरपूर, काय 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 चालू आहे. ठीक आहे. त्याच्यामध्ये गणिती आकडेमोड वगैरे भरपूर काय काय असतो, डेटा केला जातो. ठीक आहे. हे सर्व आपल्याला याच्यामध्ये पाहायचं आहे. ठीक आहे. तर कम्प्युटर हा आपल्या जीवनाचा घटक झालेला आहे थोडक्यात, आणि त्याच्यासोबत इंटरनेट याचा वापर करून आपण या क्षेत्रामध्ये एआयच्या द्वारा अजून खूप काही प्रगती करायची बाकी आहे. ठीक आहे. या सर्वांचा आपण अभ्यास करणार आहोत कम्प्युटरच्या याच्यामध्ये. 1:30 झालेले आहेत. रिलेटेड आय थिंक बऱ्यापैकी बेसिक गोष्टी तुम्हाला माहिती आहेत. ओके, कारण कम्प्युटर आजकाल सगळ्यांना हँडी आहे. पण त्याच्यातल्या काही कशावर क्वेश्चन येतात, सिम्पलच क्वेश्चन असतात, ते आपण एकदा ओव्हरव्ह्यू करूया. ठीक आहे. थोडा काही अडचण असेल तर आपण नंतर घेऊया. आणि तुमच्या जे नोट्स आहेत सायन्स वगैरे नोट्स. चलो.